करते कथा गाते गाणे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी का म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे किंवा येणे मोहिले गोविंदे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी समचरण सरोजम सांदनीलांबुदाभम जगननेतपानिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमानां कंधरं कंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका शुक्लं ब्रह्म विचारसार परमा मध्यम जगद्व्यापिनी विना पुस्तकधारिणी भेदां जड्यंधकारापहा हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वंदे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदा शारदां महायुगपीठे तटे भीमरथ्यां पुंडरीकाय धातु मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीता समारोपितवामभागं पाणोमासायितचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं जय जय श्रीराधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्तचोर प्रभू जय जय माखन चोर जयांचे केली स्मरण होय सगळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारून आता गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवे करता निवडलेला अभंग याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जिजीवणारे वितराग संपन्न पंचमीत निर्माते महाराष्ट्र भूषण देवनिवासी जगद्गुरु जगद्वंदनीय सकल कंठभूषित ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा चार चरणाचा काल्याच्या प्रकरणातील गोकुळातल्या सुखाचं वर्णन करणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे। या अभंगावर यथामती यथावकाश जशी जमेल अशा प्रकारे आपल्या निर्जित वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करूयात। सेवेपूर्वी परिहार द्यायचा तो म्हणजे असा, पुण्यभूमी पावन क्षेत्र वडगाव वैद्य या आपल्या गावामध्ये भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेने साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने जिल्हा परिषद सर्कल गावकऱ्यांच्या सहकार्याने आणि अनंत भाऊ मोहन वैद्य पाटील यांच्या आयोजनाने सुरू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह भव्य शिवपुराण कथा आणि तथा कीर्तन महोत्सव आणि या उत्सवातील ही काल्याची सेवा परम भाग्याने माझ्याकडे आलेली आहे। इथं येण्याचा योग ज्यांच्यामुळे आला ते आमचे मित्र, ज्यांचा ही गोड साऊंड आहे ते पहिले महाराजच येतात, नंतर साऊंडकडे गेले, ते बदलावा लागतो मार्ग, बरोबर आहे। महाराजाने साऊंडवाल्याकडे जावं, सरपंचांनी जिल्हा परिषदवाल्याकडे जावं, मार्ग बदलत चालावं लागतं ना, पुढे जायचं म्हणलं, प्रगती करायचं म्हणल्यावर आहे का नाही। म्हणून त्यांच्या विनंतीला मान देऊन तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा हा सुयोग या ठिकाणी आलेला आहे। त्यानिमित्तानं मृदंगाचार्य महाराज आणि गायनाचार्य महाराज मंडळी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात। विठ्ठला 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 सुखाचं वर्णन करतात। गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा। महाराज म्हणले गोकुळातल्या सुखाला अंतही राहिला नाही माया हो आणि पारही राहिला नाही। कशामुळे एवढं सुख गोकुळामध्ये झालं त्याचं कारण बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी। बाळकृष्णाचं प्रागट्य नंदाच्या घरी झालं म्हणून गोकुळातल्या नर नारी सर्वाला आनंद झाला। त्या आनंदाचं प्रगटीकरण म्हणून गावातल्या लोकांनी गुढ्या उभारल्या, तोरणं बांधली, गुढिया तोरणे करते कथा गाते गाणे
कथा करायला लागले, गाणे गायला लागले. जे कोणी कन्हैयाला पाहायला जायचं त्यांचं मन स्वतःकडे न राहता ते भगवंताचं होऊन जायचं. तुका म्हणे छंदे येणे मोहिले गोविंदे किंवा मन मोहिले गोविंदे. मोहन या शब्दाचा अर्थ असा आहे, मनाचं संमोहन जो करतो त्याचं नाव मोहन आहे. आणि तुमच्या वडिलाचं नाव बी मोहनराव आहे. मनाचं संमोहन जो करतो त्याचं नाव आहे मोहन. आणि तुमचं नाव अनंत आहे. आणि आम्हाला प्रार्थनाच म्हणावी लागते, श्री अनंता. बोला, श्री अनंता मधुसूदना. हे का नाही, पहिलं नाव तुमचं घ्यावं लागतं बुवा. आणि आज कीर्तन तुमच्या वडिलाच्या नावानं तुमच्याच नावानं आहे का नाही. म्हणून तुका म्हणे छंदे येणे मोहिले गोविंदे किंवा मन मोहिले गोविंदे. बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नर नारी, असा अभंगाचा माझ्या बुद्धीप्रमाणे सरळ अर्थ आहे. सज्जनो, वारकरी संप्रदायाचा कोणताही सप्ताह म्हणलं की त्याचे सांगता समारोप हा काल्याच्या कीर्तनानं असतो. बाबा एका जागी कुठेतरी स्टँड व्हा आता. वारकरी संप्रदायाचा कोणताही सप्ताह म्हणलं की त्याची सांगता समारोप हा काल्याच्या कीर्तनानं असतो. काल्याचं कीर्तन म्हणजे समारोपाचं कीर्तन. आता लक्ष देऊन ऐका, मंदिराच्या सर्व बाजूचं वर्णन वेगळं असतं आणि कलशाला वेगळं स्थान असतं. मोकळं बोला, बिंदास्त बोला, चुकलं तर चुकू द्या, मी काही तुमचा अपमान करणार नाही, मला जायचं इथून. बरोबर आहे ना. हस्त खेळ तर हा उत्तर देत चला. मंदिर पूर्ण झालं हे आपण कधी म्हणू शकतो? बोला, कलश बसल्यावर. देऊळाच्या कामा कलशू किंवा मंदिराच्या कामा कलशू. मंदिर पूर्ण झालं अण्णा आपण हे कधी म्हणू शकतो? कलशारोहण झाल्याच्या नंतर. कलशारोहणाशिवाय मंदिराला पूर्णत्व नाही. कलशारोहणाशिवाय मंदिराला पूर्णत्व नाही. तसं काल्याच्या कीर्तनाशिवाय सप्ताहाला पूर्णत्व नाही. माया हो, बोला. नदीचं वाहन कुठपर्यंत असतं? जोपर्यंत वड्याला जाऊन मिळत नाही तोपर्यंत. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? ज्या बरोबर आहे म्हणतात त्याने प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. नदीचं वाहन कुठपर्यंत? हा, असं लक्ष देऊन ऐका, समुद्राला जाऊन मिळेपर्यंत. समुद्र मापम प्रविशंती यद्वत. तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या उर्मी एकमय किंवा एकसव. नदीने समुद्राला जाऊन मिळणं तिथं तिचं पूर्णत्व आहे. कलशारोहण हे मंदिराचं पूर्णत्व आहे. तसं काल्याचं कीर्तन हे सप्ताहाचं पूर्णत्व आहे. मग रोजचं कीर्तन वेगळं आणि आजचं कीर्तन वेगळं. रात्रीचं कीर्तन असेल तर कीर्तनकार अनेक विषयाला अनुसरून बोलू शकतो, पण आजच्या कीर्तनामध्ये कीर्तनकाराला काही मर्यादा आहेत. काय चरित्र ते उच्चारावे, देवे केले गोकुळी, देवे केले गोकुळी, देवे केले गोकुळी. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी, देवे केले गोकुळी, केले देवे गोकुळी. प्रमाण दिलं. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळे. भगवान श्रीकृष्णानं जे चरित्र केलं त्या चरित्राचा आपल्याला सप्रेम उच्चार करायचा, आचार करायचा नाही. आचार रामाच्या चरित्राचा करायचा आणि उच्चार कृष्णाच्या चरित्राचा करायचा. याचा अर्थ असा आहे, रामासारखं राहणं शक्य आहे, कृष्णासारखं राहणं शक्य नाही. प्रभू रामचंद्र एक वचनी, एक पत्नी, एक बाणी. भगवान श्रीकृष्ण अनेक वचनी, अनेक पत्नी, अनेक बाणी. किती बायका होत्या भगवान श्रीकृष्णाला? बोला बोला बोला. 16,108. आपल्या एकीनच फासुळ्या उघड्या पाडल्या. दुसरी केल्यावर तर मडच न्यायचं काम आहे का नाही? महाराज म्हणले, करशील तरी नोहे काही, राईचा डोंगर पर्वत राई. देवानं 12 गाव अग्नी गिळला होता. आपल्याला बिडीचा चटका दिला तरी आपण सहन करू शकत नाही. देवाची बरोबरी करणं आपल्याकडून शक्य नाही. म्हणून या चरित्राचा आपल्याला उच्चार करायचा, आचार करायचा नाही. त्या अगोदर काला शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. काला 3 देहाचा होत असतो. सूक्ष्म देहाचा काला वेगळा, कारण देहाचा काला वेगळा आणि स्थूल देहाचा काला वेगळा. काला 3 पद्धतीचा होत असतो. दही भाताचा खिचडी काला 1, हरिनामाचा खिचडी काला 2 आणि तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला, अभेदाचा काला 3. लक्ष देऊन ऐकलं तर कळेल. दही भाताचा काला हे रूपक आहे, हरिनामाचा काला आणि महत्वाचा अभेदाचा काला.
तुका म्हणे काला कोठे आभेद देखिला. दही आणि लाही एकत्र केली की त्याला काय म्हणतात? बोला सरपंच जेवायला आहे का नंतर? अरे मग बोला ना, काय अडचण नाही, बोला. दही आणि लाही एकत्र केली की त्याला काय म्हणतात? काला. हे बघा पुढं बसले म्हणल्यावर तुमच्यावर जबाबदारी आहे. पुढं बसले ना मग बोलणं तुमचं काम आहे. मागच्यांना मी आता काही गृहीत धरणार नाही जास्त, तुम्ही बोला. दही आणि लाही एकत्र केली की त्याला काय म्हणतात? काला. दूध आणि भाकरी एकत्र केली त्याला काय म्हणतात? काला. दारून पाणी एकत्र केलं हा 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 कालवा, हा काला नाही. दही आणि लाही एकत्र केले की त्याला काला म्हणतात. आता याच्यातलं दही सामान्य नाही, याच्यातली लाही सामान्य नाही. कोणतं दही आणि कोणती लाही? ऐका, नामाचं दही आणि प्रेमाची लाही एकत्र करणं याचं नाव आहे काला. नाम मुखाला यावं आणि त्याच्यात प्रेम निर्माण व्हावं, हे ज्या दिवशी घडेल त्या दिवशी काला. आता नाम मुखाला येणं सोपं आहे का अवघड आहे? चला बोला. राम म्हणणं सोपं आहे का अवघड आहे? सोपं आहे. राम म्हणणं सोपं आहे, पण राम मुखाला येण्यासारखं अवघड जगात काम नाही. राम म्हणणं सोपं आहे. राम म्हणताना काही तोंड वाकडं करायची गरज नाही, डोळे लावायची गरज नाही, थुकत बाहेर यायची गरज नाही. लक्षात तुमच्या हा तोंडाची चव बदलावी म्हणून चकना खायची गरज नाही. राम नामाला स्वतंत्र चव आहे. राम म्हणणं सोपं आहे, पण राम मुखाला येण्यासारखं अवघड जगात काम नाही. तिळ तिळ पुण्य साचा पडे तरी हे बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचेशी आतुडे, समागम घडे संताचा. अनंत जन्मीचे अनंत जन्मीचे सुकृत पदरी, त्याचे मुखी हरी पैठावे. काहीतरी पूर्वजन्मीचं तुमचं खूप मोठं पुण्य आहे म्हणून तुमच्या हातून सप्ताह झाला महाराज, लक्षात ठेवा. हे तुमच्याच नावाने सुरुवात करून सांगतो ना. अनंत जन्मीचे सुकृत पदरी, त्याचे मुखी हरी पैठा होय. सहजासहजी देवाचं कार्य हातून घडून यायला काही सोपं नाही हा. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. अनंत जन्माचं पुण्य उदयाला यावं लागत असतं, तरीच जीव वागरी नाम येईल श्रीरामाचे. महाराज म्हणले ही सोपी गोष्ट नाही. नाम मुखाला येणं सोपं नाही. अमृताहुनी गोड बोला नाम तुझे देवा, पण मन माझे केशवा कावाने घे. अमृतापेक्षा देवाचं नाव गोड आहे. जीवे गोड तीन अक्षराचा रस, अमृत जयास पिके पुढे. नामामृत गोडी वैष्णवा लादली, किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम. देवाचं नामही गोड आहे आणि देवाचं रूपही गोड आहे. देवाचं नाव गोड आहे पण घ्यायला आवडत नाही. दारू कडू आहे पण सोडायला आवडत नाही. बरोबर आहे ना. आता काला व्हायला उशीर आहे. 7 दिवस झाले त्या सप्त्यात गोड खाऊन खाऊन चव गेली होतो ना. बरोबर आहे ना. लक्ष देऊन ऐका. दारू कडू आहे पण सोडा वाटत नाही. देवाचं नाव गोड आहे पण घ्यावं असं वाटत नाही. एकाला बायको रोज म्हणायची दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका. ते वैतागले एक दिवस आणि बायकोला झाकणभर दारू पाजली. त्या बाईन केलं किती कडू आहे म्हणे. तो म्हणे तुला आज कळलं काय दुःख मी कसं पचवत असेल. मी काय एन्जॉय म्हणून थोडाच पितो, माझी मला माहिती आहे. विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू. कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. ते कडू आहे पण विषयामुळं गोड वाटतं. हे गोड आहे पण विषयामुळं कडू वाटतं. विठाला विठाला
नाम मुखाला यावं आणि त्याच्यात प्रेम निर्माण व्हावं. महाराज म्हणले प्रेमे मोहिला साधने, प्रेमाविन भजन नाकाविन मोती, अर्थाविन पोथी वाचूनी काय. प्रेमाशिवाय भजन नाही ना. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ. प्रेमाचा भुकेला आहे देव, लक्षात ठेवा बरं का. प्रेम ही जगत का सार आहे. या जगात सर्वांना जर कशाची गरज असेल तर प्रेमाची आहे. म्हणून म्हणतात खरा तो एकचे धर्म शेजाऱ्याचे बांध कोरावे. बरोबर आहे ना. नाही खरा तो एकचे धर्म जगाला प्रेम अर्पावे. बस काय द्या, प्रेम द्या. गिव्ह द रिस्पेक्ट, टेक द रिस्पेक्ट. तुम्ही ज्याला जी वागणूक द्याल तुम्हाला ती वागणूक तो देणार आहे. मग प्रेम महत्वाचं आहे. काही म्हणतात अण्णा आम्ही रागात गातो. रागात गाण्यापेक्षा अनुरागात गा. काही म्हणतात आमची नेमाची वारी आहे. मग हानतू काय कुणाला. नेमाची वारी केल्यापेक्षा प्रेमाची वारी करा. लक्षात ठेवा देवाला नेमापेक्षा प्रेम जास्त कळतं. म्हणून म्हणतात काहे तेरे आँखियों में काहे तेरे आँखियों में पानी पानी पानी. कृष्ण दीवानी मेरा प्रेम दीवानी. कृष्ण दीवानी मेरा प्रेम दीवानी. दीवानी 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 ओ मेरा प्रेम दीवानी. ओ मेरा कृष्ण दीवानी. ओ मेरा प्रेम दीवानी. ओ मेरा कृष्ण दीवानी. दीवानी दीवानी मेरा दीवानी. मेरा प्रेम दीवानी. काहे तेरे अखियों में काहे तेरे अखियों में पानी पानी पानी. कृष्ण दीवानी मेरा प्रेम दीवानी. एक प्रेम दीवानी, एक कृष्ण दीवानी. लक्षात ठेवा बरं का. म्हणून नामाचं दही आणि प्रेमाची बोला. नामाचं दही आणि प्रेमाची लाही एकत्र करणं याचं नाव आहे काला. नाम मुखाला यावं आणि त्याच्यात प्रेम निर्माण व्हावं. हे ज्या दिवशी घडेल त्या दिवशी काला. विठाला मथुरेचा राजा आहे कंस. त्या कंसाची चुलत बहीण आहे देवकी. देवकी उपवर झाली. लक्ष द्या माझ्याकडे. आणि कंसानं आपल्या बहिणीचा विवाह करायचं ठरवलं. कुणाला द्यावी आपली बहीण. मग त्यांचे बालपणचे मित्र होते वसुदेव. वसुदेव आणि देवकीचा विवाह सोहळा झाला. ऐका बरं का. वासुदेव म्हणजे कृष्ण आणि वसुदेव म्हणजे त्यांचे वडील. शुकाचार्य म्हणजे देवाचे गुरु आणि शुक्राचार्य म्हणजे राक्षसाचे गुरु. असं नाव आहे, लक्षात ठेवा. वसुदेव देवकीचा विवाह झाला आणि दुसऱ्या दिवशी गावातून थाटामाटात वरात निघाली. वरात कळते ना सगळ्यांना. हा तेवढंच कळतं म्हणावं, बाकीचं काही कळत नाही. गावातून वरात निघाली. ऐन गावाच्या मधोमध वरात आली. त्या वरातीमध्ये एक विरजन पडला. आकाशवाणी झाली. हे मूर्ख कंसाच्या बहिणीची तू एवढ्या आनंदानं वरात काढत आहे. तिच्या पोटी येणारा 8वा मुलगा तुझा वध करणार आहे. आकाशाची वाणी सांगत असे कंसा माने हा भरवसा बोलण्याचा. आकाशवाणीनं सांगितलं कंसा तू मायावर भरोसा नाही का. माने हा भरवसा बोलण्याचा. माझ्यावर विश्वास ठेव. हिच्या पोटी येणारा 8वा मुलगा तुझा वध करणार आहे. हिच्या पोटी येणारा 8वा जर मला मारणार आहे तर हिला जिवंत कशासाठी सोडायचं. माणसं माणसावर प्रेम करतात पण कुठपर्यंत. स्वतःला त्रास होणार नाही तोपर्यंत. त्रास झाला की प्रेम राहत नाही. डिपेंड ऑन सिच्युएशन कंडिशन नुसार माणसं बदलतात. माया हो बोला. चहात माशी पडली तर चहा काय करता बोला ना, फेकून देता. आणि तुपात माशी पडली तर तूप फेकून देता. मग बोला 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 बोला. माशीला फेकता अगोदर फेकता का अगोदर चोखता मग फेकता. त्याला मक्खी चूस म्हणतात आहे की नाही. मग तिच्या अंगाला लागून बी तूप वाया गेलं नाही पाहिजे. मग चहा फेकतात तूप का फेकत नाही. अहो माशी पडल्यानं जर चहा खराब होतो तो तूप होत नाही का. चहा 5 रुपयाचा आहे महाराज, फेकाय परवडतो. तूप 1000 रुपयाचं आहे, माशीला फेकाय परवडतो. बाया माशी काढतात आणि म्हणतात मार पाणी मार पाणी आणि वाढ मारा झाला. जाग्यावर फिल्टर. बरोबर आहे ना. हे वातावरणानुसार माणसाचं बदल नाही. लक्षात ठेवा.
कंसाने विचार केला, हिच्या पोटेना राठवा जर मला मारणार आहे तर हिला कशाला जिवंत सोडायचं. घेऊन या खडग माराया धावला, माराया धावला, घेऊन या खडग माराया धावला, खडग माराया धावला, घेऊन या खडग माराया धावला. हात तो धरिला वसुदेवे, हात तो धरिला वसुदेवे, हात तो धरिला वसुदेवे, हात तो धरिला वसुदेवे. घेऊन या खडग माराया धावला, घेऊन या खडग माराया धावला, घेऊन या खडग माराया धावला, खडग माराया धावला. घेऊन या खडग माराया धावला, हात तो धरिला वसुदेवे. वसुदेवाने हात धरला आणि सांगितलं, "ए वेड्या, ही तुझी बहीण आहे. अरे बहिणीला मारल्यानंतर तुझ्या नावाला कलंक लागेल. मरावं तर कधी ना कधी लागणार आहे, फक्त कलंकित होऊन मरू नका." ऐका बरं का, 4 प्रश्न आहे. जल से पतला कौन है, कौन भूमि से भारी, कौन आगन से तेज है, कौन काजल से काली. 4 उत्तर ऐका. जल से पतला ज्ञान है, पाप भूमि से भारी, क्रोध आगन से तेज है, कलंक काजल से काली. काजळापेक्षा काळ काय असतं तर कलंक असतो. काजळ पुसल्यानं जाईल, कलंक जीवनातला जात नाही महाराज. म्हणून अरे बहिणीचा हत्यारा म्हणून कलंक लागेल तुला. आणि आपली ही संस्कृती नाही स्त्रियावर अन्याय करायची. अरे छत्रपती शिवाजी महाराजांना सुभेदाराची सून बोळवण करून पाठवली, या संस्कृतीतले आपण आहेत. लक्षात ठेवा, या जगातल्या या भारतातल्या प्रत्येक राजाच्या दरबारात बाई नाचली. एकमेव छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या दरबारात बाई नाचली नाही आहे. ऐका, शिवाजी महाराज हे बाया नाचवणारे राजे नसून बाया वाचवणारे राजे होते. ही आपली संस्कृती आहे. आणि तू जर बहिणीला मारलं तर बहिणीचा हत्यारा म्हणून लोक तुला ओळखतील, कलंक लागेल नावाला. माणसानं सगळ्यात जास्त भ्यावं कलंकाला, बाकी कशाला घाबरू नये. कलंक काजल से काली. मेल्यावर काही मागं राहत नाही. आपले कपडे जाळून टाकतात, राख नेऊन टाकतात, हाडं नेऊन टाकतात. तुमच्या इकडे हाडं कुठं नेऊन टाकतात बोला ना, तुमचे नेले नाही का अजून? बरं, नेल्यावर तुम्ही सांगायला यायचे नाही. इथं कुठंतरी जवळपास नेत असतील. आमच्या गावातल्या एका पोरानं बापाच्या हाडं काशीला नेऊन टाकले. त्याला म्हणलं, का रे बापाच्या हाडं एवढ्या लांब काशीला नेऊन कशाला टाकली? तो म्हणे, महाराज या नालायकाच्या हाडाचा वारा पुन्हा महाराष्ट्रात आला नाही पाहिजे. एवढं लोकांचं चांगलं केलं म्हणे यानं. एवढं तिरस्कृत जीवन जगावं याच्यासाठी नरदेव मिळालेला नाही. जन्म मिलना भाग्य की बात है, मृत्यू होना समय की बात है. मृत्यू के बाद भी लोगों के दिल में जीवित रहना ये किए हुए कर्मों की बात है. मेल्यानंतर सुद्धा लोकांच्या हृदयात घर करून राहणं हे केलेल्या कर्माची पावती आहे. लोक पिढीभर सगळं विसरतील पण अनंतरावचा सप्ताह विसरणार नाहीत. कर्म मागं राहणार, बाकी काही मागं राहत नाही. काय मागं राहणार आहे बाकी? चला, त्यांच्यापेक्षा श्रीमंत माणसं आजूबाजूला खूप असतील, पण एवढा मोठा सप्ताह करण्यासाठी वाघाचंच काळीज लागत असतं महाराज. सोपी गोष्ट आहे का? परमार्थात खर्च करायला पुण्याही लागत असते. हे सहजासहजी होत नाही. आणि हे कर्म मागं राहणार, बाकी काय मागं राहणार? अरे किती श्रीमंत आले गेले, टाटा बिर्ला गेला, चला बोला, पण त्याची गाडी मागं आहे का नाही? कर्म मागं आहे, बाकी सगळं जाईल पण कर्म मागं राहणार आहे. मेल्यावर कपडे बी जाळून टाकतात ना, ठेवतात का माणसं? कपडे का जाळतात बरं? मी असं ऐकलं म्हणे महाराज, त्यांच्या आठवणी माणसाला त्रास देऊ नये. मग त्यानं घेतलेली जमीन एखाद्या मंदिराला दान करायला पाहिजे. ही किती मोठी आठवण आहे. त्यांनी घेतलेली गाडी एखाद्या माझ्यासारख्या महाराजाला द्यायला पाहिजे. अडचण काय नाही हो, कपडे ठेवायची अडचण आणि धुयाची अडचण, म्हणून टाका जाळून. विठाला विठाला. बहिणीचा हत्यारा म्हणून लोक तुला ओळखतील. मग वसुदेवानं समजावून सांगितलं. समजावून सांगण्याच्या पद्धती असतात साम दाम दंड भेद. ज्याला जी भाषा कळल त्याला त्या भाषेत सांगावं. टिट फॉर टॅट, जशास तसं उत्तर माणसाकडे असलं पाहिजे. हे बघा, हा टाळ नुसता वाजवताच नाही आला पाहिजे, या टाळानं कधी कधी वाजवता बी आलं पाहिजे. लक्षात येते माझं? लय चांगुलपणा बी काही कामाचा नसतो. घात करत असतो माणसाचा. वेळ प्रसंगी तुम्हाला कठोर भूमिका घेता आल्या पाहिजे. आपण ज्यांचं चरित्र ऐकणार आहे त्या भगवान श्रीकृष्णाजवळ बासरी होती पण सुदर्शन बी होती.
भक्त आला तेव्हा बासरी वाजवली, राक्षस आला तेव्हा सुदर्शनाला इशारा केला. ज्यांची शिवपुराण कथा आपण ऐकली भगवान शंकराची, त्यांच्याकडे डमरू पण आहे आणि त्रिशूळ पण आहे. भक्त आला तर डमरू आहे, राक्षस आला तर त्रिशूळ आहे. शस्त्र आणि शास्त्र यानं देश चालत असतो. इथून मागचा सगळा इतिहास पहा. तुकाराम महाराज होती शास्त्राची भाषा आणि छत्रपती शिवाजी महाराज होती शस्त्राची भाषा. तुकाराम महाराजांना छत्रपतीला कधी तलवार ठेवण्याचा आग्रह धरला नाही. सांगितलं, राजे, ज्याला आमच्या शास्त्राची भाषा कळणार नाही त्याला तुमच्या तलवारीची भाषा कळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुम्ही तुमची तलवार ठेवायचं काम नाही. आम्ही आमच्या कामात आहे, तुम्ही तुमच्या कामात राहा. ऐका, कुणाचा जन्म आम्हाला काय देऊन गेला सांगता येणार नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजाचा जन्म आम्हाला स्वराज्य देऊन गेला हे विसरता कामा. हे स्वराज्य जर मिळालं असेल तर ही छत्रपतीची कृपा, त्याबरोबर तुकाराम महाराजाच्या शास्त्राची कृपा. शस्त्र आणि शास्त्र यांना देश चालत असतो. लक्षात ठेवा. समजावून सांगण्याच्या पद्धती असतात. एक तर पाया पडून सांगावं, नाही पाया पडून ऐकला तर तेच पाय ओढावे. माझं बोलणं कळतंय का तुम्हाला? पहिल्यांदा हात, बरोबर आहे ना, पाया पडून सांगावं. नसल पाया पडून ऐकत तर तेच हात पुढं करायचे आणि खाली ओढून घ्यायचे, बस तसं सांगावं. ज्याला जी भाषा कळेल त्याला त्या भाषा सांगावं. पाकिस्तान जिस भाषा में समझाए उस भाषा में प्रत्युत्तर देना चाहिए भाई और बहना. बरोबर आहे ना? ज्याला जी भाषा कळेल त्याला त्या भाषेत सांगितलं पाहिजे. वसुदेवाने विचार केला, ताकदीचा निभाव आपल्या याच्या पुढे लागणार नाही. युक्तिवाद केला पाहिजे. काय युक्तिवाद केला बघा. तुला हिच्यापासून भीती नाही ना? म्हणले नाही. हिला होणाऱ्या मुलापासून भीती आहे. म्हटले हो, मग एक काम कर ना, आम्हाला दोघाला बंदी शाळेत ठेव. जे मुलं होतील ते तुला आणून देतो. बहिणीचा जीव वाचेल, शत्रू संपून जाईल आणि नावाला कलंकही लागणार नाही. ही गोष्ट कंसाला पटली आणि दोघांना बंदी शाळेत टाकलं. पहिला मुलगा झाला तो वसुदेवानं कंसाकडे घेऊन आले. कंसानं त्या निरागस मुलाकडे पाहिलं, दया आली. अरे मला आठवा मारणारे, या पहिल्याला मारून काय करायचं? माघारी घेऊन जायला सांगितलं. पण नारदाला ही गोष्ट कळाली. नारद म्हणले, अर हे असंच पुण्य करायला लागलं तर याच्या पापाचा घडा भरणार नाही, आणि याच्या पापाचा घडा भरला नाही तर देव अवतार घेणार नाही. नारद लगेच हजर. एवढा सप्ताह पाहून काही नारद परेशान असतील महाराज, बरोबर आहे ना? नारद लगेच हजर. लक्ष देऊन आहे का बरं का? आमच्या गावात एकाच्या पोराला पाहुणे पाहायला आले आणि गावात एक ओटा आहे. प्रत्येक गावाला एक ओटा असतो बघा, आणि त्या ओट्यावर गावातली IAS IPS IG DIG MPSC UPSC उत्तीर्ण झालेले विद्यार्थी बसलेले असतात, है का नाही? उष्ण्या तंबाखूला उष्णा चुना लावून गावाच्या कुच्या निंद्या. दिवसभर त्या ओट्यावर सपट परिवार महाचर्चा चालते बघा. बरं, हे एवढे मोकळ्या मनाचे असतात. ही गावातली CCTV कॅमेरे जा. सरपंचाला गावात, खेडेगावात CCTV लावायचं काम नाही. यायलाच गाय छापून चुन्याची पुडी द्यायची, दिवसभराच्या बातम्या घ्यायच्या ऑनलाईन सगळ्या. कोणाच्या घरी कोण आलं, किती वाजता आलं, कवा गेलं, हे सगळं यायला माहीत. मग एकाच्या पोराला पाहुणे पाहायला आले. गावात ओट्यावर बसलेलं पाहुणे आलं. म्हणे कसं काय येणं गेलं? ते पाहुणे म्हणले, शामरावचं पोरग पाहायला आलो. शामरावचं पोरग? त्याच्या पोराला तर घुरं येत आहे. भांडण ह्याच्या दारात. तू कसा काय म्हणला? अरे सभागती म्हणलो, पण वाटवं केलं द्या सोयरिकीचं. नारद म्हणले, वेड्या, कोणताही पहिला होऊ शकतो आणि कोणताही आठवा होऊ शकतो. पुण्य सारा वया भेटे देव, वदी बाळ काशी ठेवू नको. मुलाला घेऊन यायला सांगितलं. गरगर फिळवलं, शिळेवर आपटलं, मारून टाकलं. असं 1 2 3 नाही. होताची प्रसूत नेवनिया देत, साई मारित दुराचारी. 7वा गर्भयोग मायनं रोहिणी मातेच्या उदरात नेऊन घातला. आता 8वा जन्माला येणार. देवकीचे तेज दिशे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळत असे. आता देवकी मातेचं तेज एखाद्या सूर्याप्रमाणे दिसत होतं. लख प्रकाश बंदीशाळेमध्ये पडला. लख पडला प्रकाश बंदीशाळेमध्ये. बंदीशाळेत लख प्रकाश पडला आणि 8 वर्षाची चतुर्भुज मूर्ती देवकी वसुदेव यांच्या समोर उभी राहिली. देवकी वसुदेवानं सांगितलं, देवा, तुम्ही लहान होऊन जन्माला यावं म्हणून आम्ही तप केलं. तुम्ही 8 वर्षाचे झाल्यावर तुम्हाला आमचं पोरगं कोण म्हणेल? भगवंत म्हणले, मी लहान होणार आहे, पण त्या अगोदर मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. बाबा, माझा जन्म झाल्यावर मला इथं ठेवायचं नाही. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मैदानी गोकुळाला, मैदानी गोकुळाला.
मी गोकुळाला, मला नंदाच्या घराला घेऊन जा आणि गोकुळात माया जन्माला आली असेल, लक्ष द्या माझ्याकडे, मला तिथं ठेवून द्या आणि माईला घेऊन इकडे या. बोलणं किती सोपं आहे. हातापायात बेड्या, दाराला कुलप, कंसानं पहारा डबल केला. नेणं एवढं सोपं आहे का? काही गोष्टी बोलायला सोप्या असतात. आता एवढा मोठा सप्ताह एका माणसानं करणं हा जोक आहे महाराज. मी 22 तारखेला माझ्या आईवडिलाचा खूप मोठा सोहळा केला. यूट्यूबला आपण कदाचित पाहिला असेल. या महाराष्ट्रातली सगळी, याच्यातली अर्धी कीर्तनकार तिथं कार्यक्रम सोडून हजर होते. 10-12 आमदार होते, खासदार होते, भरपूर होते. पण काय कष्ट लागतात ना कार्यक्रम करताना, याचा अनुभव मी पण घेतलेला आहे. एकट्या माणसानं एवढा मोठा उत्सव करणं नॉट अ जोक. मी अनंतरावांना खूप धन्यवाद देईन की तुम्ही एवढी डेअरिंग केली. सोपी गोष्ट नाही. अरे गावा मिळून एवढा सप्ताह होणं सोपं नाही. हां, याच्यात चुका काढणं सोपं आहे. महाराज येऊ नव्हता पाहिजे, पखवाजात येऊ नव्हता पाहिजे, गायक येऊ नव्हता पाहिजे, माईक तेव नव्हता पाहिजे, साऊंड इकडं पाहिजे होता, भोंग्या तिकडं पाहिजे होता. भोंग्याच घेऊन जाय, भोंग्या तुझ्या घरी, आणि येऊ नको पुन्हा इकडं. काय चौकशा करतात हो माणसं. या सप्त्यात चूक काढणारानं याच्यापेक्षा मोठा करून दाखवा आणि मग चूक काढा. सोपं आहे. खंडन त्याने करावं ज्याला मंडन करता येतं. ज्याला मंडन करता येत नाही त्याला खंडन करण्याचा अधिकार नाही. 10वी नापास झालेल्या पोरानं पंतप्रधानाला कमेंट करू नये. त्यानं राहिलेले विषय काढून घ्यावे आणि 11वीची ॲडमिशनची व्यवस्था पाहावी. बरोबर आहे ना. विरोध जरी करायचा असेल तर तेवढं उंचीचं व्हावं लागत असतं. ही सोपी गोष्ट आहे का महाराज? एवढा उत्सव करणं एवढी मोठी सोपी गोष्ट नाही, लक्षात ठेवा. बरं, एवढा कार्यक्रम करून बिचाऱ्याच्या चेहऱ्यावर थोडा बी गर्व नाही. गर्व नाही. हां, नाही तर मग तसं असल्यावर आम्ही तर नावच घेत नाही. बरोबर आहे ना. गर्व नाही चेहऱ्यावर. ते म्हणले बी नाही मला की हे मी केलंय, माझं आहे, मला मोठे महाराजांनी सांगितलं, हे आयोजक आहे. ते तर शब्दांनी बोलले नाही. एवढं करून घमंड नाही, गर्व नाही. जे 11 रुपये देतं तिलाही बेजार करतं. 11 रुपये वर्गणी देणार, पाहुण्या रावळ्या सगट पंक्तीला जेव्हा येणार, तांब्यात बुंदी घालून कुत्र्याला वाढण नेणार, आणि पुन्हा हिशोब विचारायला तयार राहणार. किती उरले? त्याला म्हणायचं तू 11 घेऊन जाय, आम्ही उरलेल्याचं पाहून घेऊ, निघितून. एक वाक्य बोलेल मी तुम्हाला, ऐका. जो मेहनत करता है उसे गलती होती है, निकम्मों की जिंदगी दूसरों की गलती खोजने में बीत जाती है. नाही कळलं तरी वाजवा, चांगलं आहे. हां, ज्याला मेहनत करायची नाही त्याचं आयुष्य चुका काढण्यात जातं. आणि चुका काढणारे कशातही चुका काढतात. त्या शिंदे साहेबांनी एसट्या फुकट केल्या. 75 वर्षाच्या पुढं महिला पुरुषांना एसट्या फुकट. आणि एक मीडियावाला एका बाईला म्हणे, कसा वाटला शिंदे साहेबाचा निर्णय तुम्हाला? आता कधी माहेराला जा आणि कधी या, तुम्हाला पैसे लागणार नाही. ती बाई म्हणे, काय धडाचा निर्णय नाही हा, काय फायदा एसट्या फुकट करून, मग माहेर गावात रिक्षा फुकट पाहिजे. वागत सांगू ना. चुका काढायच्या म्हणल्यावर कशात निघत नाही. चला बोला. ते एसट्या फुकट झाल्या मोठे बाबा, एसट्या फुकट झाल्या. 75 वर्षाच्या पुढं महिलांना एसट्या फुकट. आणि त्या एका महिन्यात अनंतराव बाया 10-10 वर्षांनी मोठ्या झाल्या. तुम्हाला लेट करंट आहे का हो? त्या एका महिन्यात बाया 10-10 वर्षांनी मोठ्या झाल्या. नवरा म्हणे, अरे तू मोठी कवा झाली? म्हणे एसटी फुकट झाली आणि मी मोठी झाली. वय वाढून घेतले ना या मायमावल्यानं. बरोबर आहे ना. आणि ते लाल परीचा प्रवास सुरू झाला. म्हणजे ही परी त्या लाल परीत फुकट फिरू लागली. पण हिला काय माहित पुन्हा एखादी योजना येणार आहे. आणि लोकसभेच्या अगोदर आणखी एक योजना आली. कोणती? लाडकी बहीण. आणि तिची वय मर्यादा 75 वरून कितीवर आणली? 65 वर केले कर्म झाले त्याचे भोगारे, हरी हरी. जिचा हप्ता पडला तिच्या तोंडावा आनंद मावना. आणि वय वाढून घेणारी तोंड जोडून घ्यायला लागली. कार्डावरचं वय वाढवता येईल पण चेहऱ्यावरचं कसं वाढवणार? मग ते कंडक्टर त्या कार्डाकडे पाहतो, त्या बाईकडे पाहतो. आता हिचं उघडं पडू नये म्हणून ही त्याच्यावर वजन टाकते. थोबाडाकडे काय पाहायला? कार्टाकडे पाय ना. हा, येडा आहे का अधिकारी लिहायला हे? आणि तुला शाना लागून गेला बापाची एसटी असल्यावानी करायला, त्याच्यावर वजन टाकते महाराज. बरोबर आहे ना. पण आमच्या गावातल्या शांताबाईनं दोन्ही योजनेचा लाभ घेतला. म्हणलं शांतामाय 5वा हप्ता आला का? आला म्हणे महाराज. म्हणलं एसटी ती बी फुकट आहे म्हणे.
म्हणलं 75 आणि 65 असं दोन्ही योजनेत वय कसं बसन? तू काय देवा भाऊची मिळून आहे का? नाही म्हणे बाबू, 2 आधार कार्ड काढले, एकावर 65 केलं आणि एकावर 75 केलं. म्हणलं धन्य माता पिता तयाचे. बस विठाला विठाला. चूक काढायची म्हणल्यावर कशात सुद्धा निघत राहते. चांगल्या कामाला प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद द्या. तू का म्हणे सत्य कर्मा व्हावे कातरी भय. एवढा उत्सव होत असेल तर आपल्या सगळ्यांचं सहकार्य असेल. आज महाराज मी तर अनंतरावाचं कौतुक करेल, पण त्यापेक्षा या बसलेल्या जनतेचं कौतुक करेल की या मंडपाची शान या लोकांनी राखली. या लोकांनी बस शेवटचा दिवस आहे, आपल्याकडे एकच जबाबदारी आहे आता. फक्त शेवटच्या महाप्रसादाला थोडा गडबड गोंधळ न होऊ देता. एवढ्या दिवस 7 दिवस वेटिंग केली, 7 दिवस सगळ्यांनी वेळ दिला. अन्नदान भरपूर होणारच आहे, फक्त मागं पुढं थोडा वेळ जाईल. त्याच्यामुळं एकटा माणूस आहे. माझी विनंती आहे तुम्हाला, तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याची गरज आहे. आणि त्या माणसाची तळमळ एकच असणार आहे, कोणी सुद्धा इथून उपवाशी गेलं नाही पाहिजे. एक सुद्धा माणूस इथून बिना जेवल्याचा प्रसादाचा गेला नाही पाहिजे. आणि 1-2 माणसं जरी तसे गेले ना तर एवढ्या करण्याचं दुःख वाटेल, अरे हे 4 माणसं गेले. म्हणून माझे हात जोडून एकच विनंती राहील, कार्यक्रम मोठा आहे, आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची गरज. आज तुमचं खरं नैतिकता, माणुसकी आणि प्रेम दाखवण्याची वेळ आहे. विठाला विठाला. बोलणं सोपं असतं. मी का बोलतोय? कारण मी एवढा मोठा कार्यक्रम केला, किमान 15 ते 16 हजार लोक जेवून गेले. पण ती सगळी जबाबदारी माझ्या गावकऱ्यांनी, माझ्या गावातल्या तरुणांनी पार पाडली. महाराज ते इथं नसले तरी त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा जोरदार. अरे सकाळी 9ला जेवण चालू होते अनंतराव, तर रात्री 8:30 वाजेपर्यंत जेवण चालू होते. आणि सगळी जबाबदारी जर कोणी पार पाडली असेल ना तर तरुणांनी पाडलेली आहे. आणि इथं सुद्धा सगळे तरुण छत्रपती शिवाजी महाराजाच्या मावळ्यासारखे तयार आहेत. महाराज जिकडं जाईल तिकडं पोरं उभे आहेत, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. पोरांशिवाय मजा नाही आणि पोरांशिवाय होत नाही. उगं म्हाताऱ्या माणसाने पोराच्या नावानं ओरडायचं नाही. आम्ही का तुमच्यासारखे होतो? तू का साधा होता? सऱ्या वडगावला तू हा बायोडाटा माहिती आहे हो. उगा आता वय वाढलं म्हणून लोक बोलत नाही. मी तर म्हणतो पोरं चांगली आहेत म्हाताऱ्यापेक्षा. विठाला आता एवढ्या माणसाला वाढण्याची जबाबदारी कोणावर आहे? पोरांवर आहे ना. अरे तर काही जरी आणायचं असं उचलायचं असलं तर कोणावर जबाबदारी? पोरांवर आहे. का आपण त्यांच्याच नावाने खडे फोडत राहायचे? जुने लोक गाठी सोडत नाही महाराज. पोरं एका मिनिटात एकत्र येतात. ही तरुणांची आज पॉझिटिव्हिटी आहे. तरुण पोरं आज सकारात्मकतेकडे जास्त आहे. आम्ही जाईल तिथं पाहतो तरुण पोरं आज सत्या सहभागी आहेत. आणि आनंदाची गोष्ट आहे ना, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. म्हणून बोलायला काही गोष्टी सोप्या असतात, करणं अवघड असतं. म्हणे तुम्हाला नेणं एवढं सोपं आहे का? भगवंत म्हणले त्याची चिंता तुम्ही करू नका, मी आल्यानंतर सर्व व्यवस्थित होईल. आणि भगवंताने गर्भात प्रवेश केला. आणि ऐका, भगवंताचं प्रागट्य होण्याच्या अगोदर स्वर्गातले सर्व देव एकत्रित आले आणि देवकी वसुदेव यांच्यावर पुष्पवृष्टी करतात आणि देवाच्या येण्याचं स्वागत करतात. सर्वांनी हात वर करा. महिला, पुरुष, जेंट्स, लेडीज, मेल, फिमेल, बाया माणसं, गडी माणसं, आव, वैव, याडी, डोहरा. गोरमाटीचं काय? गोरमाटीचं कथंचं? ठीकचं काय? बेन हा एकदम सरळ हात करा. इकडून व्हिडिओ घे बाळा मागून. सगळ्यांनी भजन म्हणायचंय. हा स्वागतम कृष्ण 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 स्वागतम
सुस्वागतम शरणागतम कृष्णा. भगवंताची गर्भस्तुती करतात. सत्यवरम सत्यपरम ते सत्यम सत्यशिवनी निहितंच सत्यम सत्यश सत्यमृतमेव सत्यम सत्यात्मकम त्वाम शरणम प्रपद्ये. भगवंताची गर्भस्तुती करतात. आणि ऐकताय ना माया हो, तो दिवस देवकी वसुदेव यांच्या जीवनात येतो. कोणता? श्रावण महिना, रोहिणी नक्षत्र, अष्टमी तिथी, बुधवारचा दिवस. आणि रात्री 12च्या टायमाला भगवंताचं प्रागट्य झालं. उचळीला कमळापती, पायीची बंधने गळती. आपोआप हातापायातल्या बेड्या तुटल्या. म्हणती असे रक्ष पाळते म्या मोहिले सकळ. द्वारपाळ झोपी गेले, कुल्प आपोआप उघडले. त्याचं सुंदर एका भजनात वर्णन करतात. खुल गए सारे ताले वाह क्या बात हो गई. खुल गए सारे ताले वाह क्या बात हो गई. जब से जन्मे कन्हैया करामात हो गई. जब से जन्मे कन्हैया करामात हो गई. चालीकडे जाऊ नका. तूने काजल लगाया दिन में. त्याला गाण्याचा ढंग आहे, शब्दाकडे लक्ष द्या. खुल गए ताले सोए ते रखवाले, ते हाथों में बरछिया भाले. वो दिल के काले पड़े थे पाले, वो काल के हवाले होने वाले. वासुदेव ने शाम को उठाया था, टोकरी में घन शाम को लिटाया था. बादल छाए उमड़ाए बरसात हो गई रे. जब से जन्मे कन्हैया करामात हो गई. था बंदी खाना जन्म लिए काना था, पर का जमाना पुराना. वो ताले लगाना, वो पहरे लगाना, वो कंस का जुल्म ढाना. उस रात का दृश्य भयंकर था, उस कंस को मरने का डर था. घर घोर अंधेरा कैसी रात हो गई रे. जब से जन्मे कन्हैया करामात हो गई. जब से जन्मे कन्हैया करामात हो गई. करामात म्हणजे हे वृंदावनकडचे भजन आहे यूपीचे. हा, चमत्काराला सुरुवात झाली. भगवंताला टोपलीमध्ये टाकलं आणि गोकुळात घेऊन आले. मायेला घेऊन मथुरेत गेले. मथुरेत काय झालं आपल्याला पाहायचं नाही. गोकुळात काय झालं आपल्याला पाहायचं. जी बाळांपण करणारी असते ना, ती रोज जागा राहायची. पण आज तिला झोप लागली. पाहते तर काय, यशोदा मातेच्या समोर मुलगा पडलेला. तिला एवढा आनंद झाला. तिला वाटलं ही बातमी मी कधी नंदबाबाला जाऊन सांगते. आणि बायांचं असं असतंच आहे का नाही, त्यांना एखादी गोष्ट कळावी. त्या जोपर्यंत 10वीच बायाला सांगत नाही तोपर्यंत त्याचं पोट मोकळं होत नाही. फक्त सांगताना काळजी घेतात. तू म्हणून म्हणते नाहीत म्हणशीन कोणा. तू म्हणून म्हणते ना, अख्ख्या वडगावला इस्तू लावते, उरलेला जयपुरात नेऊन टाकते. जगातले 2 सर्वात फास्ट नेटवर्क, एक ईमेल आणि दुसरा फिमेल. मला बऱ्याच दिवस कळत नव्हतं लोक पेट्रोल भरताना बायकोला पंपाच्या बाहेर का सोडतात. बऱ्याच दिवसांनी लक्षात आलं तिथं लिहिलेलं असतं, आग लावणाऱ्या वस्तू दूर ठेवा. पण हे झाल्यावर कळतं माणसाला, आहे का नाही. पळतच गेली. बाबा 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 बाबा. नंद बाबा गाईच्या गोठ्यात होते. अरे बोल चोरी का भयो. ही देवाच्या गावची भाषा आहे वृंदावनची. अरे बोल चोरी का भयो. बोले बाबा कचुना भयो. काही नाही झालं. अरे कचुना भयो तो काहे बाबा बाबा रटलं गाय घुम रही आहे. काय झालं नाही मग बाबा बाबा म्हणून तुला ओरडायला काय झालं. बोले बाबा लालो भयो. लालो भयो म्हणजे मुलगा झाला. नवरत्नाचा हार नंदबाबांनी तिच्या गळ्यात टाकला. ती तिथं थांबली नाही. हा गवळण, हा गवळण, सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. हा गवळण, सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. हा गवळण, सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण, सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक धावी एक पुढे वाट बडे. एक धावी एक पुढे वाट बडे. भरोनिया काटा नंदा घरी झाली दाटी. भरोनिया काटी नंदा घरी झाली दाटी. सुईनी गलबल झाली दासनी हे लगाली. गलबल झाली दासनी हे लगाली. गवळण, 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 हा गवळण, सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. 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 गवळण, सांगती गवळणीला पुत्र झाला
छान छान मला आनंद घ्यायचा नाचू कीर्तनाचे रंग इथं नाही नाचायचं तर कुठं नाचायचं बरोबर आहे का नाही इथं नाचलं सुद्धा एक प्रकारची भक्ती आहे अजिबात लाजायचं नाही हा नाव ठेवणारा तर अजिबात घाबरायचं नाही काय नाव ठेवणारा काय काय ठेवायचं आता या बाया उभं राहिल्या काय सगळ्या चांगल्या म्हणल्या असतील खाली बसलेल्या मा या डंगरीला काय करायचे वया तू बसणं मुकी बरोबर आहे ना महाराज म्हणली तर नाचणं सुद्धा एक प्रकारची भक्ती आहे छान लक्षात ठेवा एवढा आनंद झाला एक गवळण दुसऱ्या गवळीला सांगते नंद बाबाला मुलगा झाला यशोदेला मुलगा झाला एक धावी बोला महिला मंडळी एक धावी एकी पुढे वाटी ताटी सुंट वडे वान भरोनिया ताटी नंदा घरी झाली ताटी सुईनीची गलबल झाली दासी जणी हेल घाली हेल घालणं माहितीये का तुम्हाला नाही तेल घालणं माहितीये का हा त्याच्यात आमचा हात कोण धराव म्हणा महाराज 15 दिवसात तर मी एका घराचे 2 घरं केले नवे भगुने नव्या पराती नवे तांबे बरोबर आहे ना तेल घालून नाही तर कसं आहे दासी जणी हेल घाली एवढा आनंद गोकुळामध्ये आहे त्या आनंदात तुकाराम महाराज मोठे बाबा गोकुळीच्या सुका गोकुळीच्या सुका गोकुळीच्या सुका गोकुळीच्या सुका नाही लेखा महाराज म्हणले गोकुळातल्या सुखाला अंतही राहिला नाही आणि पारही राहिला नाही काय एवढं सुख झालं गोकुळात लक्ष देऊ नका बरं का तुकाराम महाराज जाणते मंडळी तुकाराम महाराज त्या आनंदात सामील होते जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर तो आनंद डोळ्यानं पाहिला आणि तोच आनंद पहिल्या चरणात गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा आज गोकुळातल्या सुखाला अंतही राहिला नाही आणि पारही राहिला नाही वडगावच्या सुखा अंत पार नाही लेखा अजित का कमी सुख आहे महाराज एवढा आनंद आहे का नाही आज दुःख ते पळाले गोकुळा बाहेर प्रवेश भीतरी केला देवे सुख रूप आहेसा तुझा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारी तू सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंगधर आनंदाद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगियाचे सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि वेदापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः सद्गण चितगण आनंद घन असणारा परमात्मा आहे आणि तिथंच आल्यानंतर दुःख राहील का एवढा आनंद गोकुळामध्ये आहे गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा गवळणी जायच्या मुलाला पाहिजे आनंद किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद
किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंद आनंद झाला आज आनंद झाला आज आनंद आनंद झाला किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला आनंद आनंद झाला आज आनंद आनंद झाला आज आनंद झाला बसा बसा एवढा आनंद गोकुळामध्ये आहे त्या आनंदाला पारावार राहिला नाही. लक्ष द्या, आज आनंदच आहे का नाही? बघा बरं, उठा म्हणायचं काम नाही पडलं कुणाला. किती आनंद आहे. बसा जमीन राहत्या ओ गंगा बसा 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 बसा. किती आनंद आहे आज. बघा जरा पाय बी मोकळे झाले, आनंद बी आला, जरा बरं झालं आहे का नाही? लक्ष द्या, अजून भरपूर वेळ बसायचं ना. एवढा आनंद त्या गोकुळामध्ये आहे. सगळ्यांनी मागं म्हणा, अजिबात लाजायचं नाही. किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला. वा 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 किती गोड. सगळ्याच्या चेहऱ्यावर आनंद. आनंद आहे का नाही आज? कशाचा? पुन्हा या महाराज लोकांचं थोबाड पाहायचं काम नाही. बरोबर आहे ना? कुणाला सप्ताह सुरू राहावा यात आनंद तर काही आज मोकळे होतील. बरोबर आहे ना? हे सप्ताह चालला म्हणजे सगळ्याला बरं वाटतं, समजू नका बरं का. काही ना तर पॉम्पलेट पाहिलं की असं धरतात, अर 8 दिवस झोपू देत नाहीत रे. आता तू मर गावाच्या बाहेर जाऊन पड 8 दिवस, गावात येऊ नको आहे की नाही? लक्ष देऊ नाही का? एवढा आनंद गोकुळामध्ये आहे. त्या आनंदाला पारावार राहिला नाही. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. गवळणी जायच्या अंकुश आणि कन्हैयाला पायच्यान बाहेर येऊन चर्चा करायच्या. पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन तिने वेदिले मन 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 पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन. सरकार काही येडे पगार चालू करा. एकदा बिचाऱ्यावर विश्वास टाकला की पार पाडतात. विठाला मुलाला पाहायच्या, बाहेर येऊन चर्चा करायच्या. काय सुंदर पोरग आहे. आता एवढं सुंदर म्हणल्यावर कुणाला वाटतं जाऊन बघा. लयच मोठा महाराज आणला म्हणा अनंतानं, जाऊन पाहाव तरी काय दिवा लावतो असं वाटतं ना. मग आता बघा, महिला मंडळ कधी बी जाऊ शकतात बाळणपणाच्या टायमाला. पुरुषांना जाता येतं का? एवढं सुंदर म्हणल्यावर पोराला वाटलं आपणही जाऊ. पोरं जायला गेले, गवळणी म्हणलं तुमचं काम नाही, चला पळा. पोरं रुसले, नंद बाबाकडे आले. बाबा बाबा पोरगा असून पोरायला पाहिजे जमत नाही. आपल्या पार्टीचा माणूस असून हार घालाय पण नाही, पक्षात राहून फायदा काय? नंद बाबा म्हणले अरे पक्ष अजून माझाच विचार करत नाहीये. बरोबर आहे ना? अरे बाप असून मला कोणी जाऊ देणार, तुम्हाला कोण जाऊ देणार आहे? एक पोरग नंद बाबाला सल्ला देतो. बाबा तो को पतो ना है, जब लाला का पहली बार मोडो देखनो है तो सज धज के भीतर जानो पडो हे बोले. पोराचं दोन्ही भाषेत सांगतो, ब्रज आणि मराठी. हा
पोराचं पहिल्यांदा तोंड पाहायचं असेल तर सजून धजून मेकअप करून आत जावं लागत असतं, तेव्हा लोक जाऊ देतात. नंद बाबा म्हणले लाला मैं 90 साल को डोखरा मोको खा सजाय गो तू. अरे 90 वर्षाचा म्हातारा माझ्या सजण्यासारखं काय राहील. पोरग म्हणे देख बाबा मैं तो को ऐसो सजातो है तू देख तो रह जाय गो. असं सजवतो ना तू सुद्धा आश्चर्यचकित होशील. नंद बाबा म्हणले ले लाला मैं तो खडे रे गो तो को जैसो सजानो है वैसो सजा. मी आता उभा राहतो, तुला काय सजवायचं तसं जाऊ. पोरानं नंद बाबाला सजवायला सुरुवात केली. सुंदर धोती आणली, बगलबंदी आणली, आडवं चंदन लावलं, डोक्याला पगडी बांधली, गळ्यात अलंकार दिले, तोंडात पानाचा विडा दिला, मिशीला ताव दिला आणि आरसा समोर धरला. बढ़िया धोती नंद बाबा को पहनाई, बगलबंदी लाई, थापक थवा चंदन माथे पे पोस दियो, ओटो मोटो गाजर ओठन पे लगा दियो, गले में माला डाल दियो, पगड़ी बांध दियो, मुंह में पान दबाई दियो और दर्पण लेके खड़े रह गो देख बाबा तो मैंने कैसे सजाए. नंद बाबांना आरशात पाहिल्यावर तर आश्चर्यचकितच. काय होतास तू, काय झालास तू. नंद बाबांना आरशात पाहिलं, सुंदर दिसत होते. नंद बाबा पोरांना म्हणले लाला सच्ची बताओ मैं आज कैसो दिख रहा है. खरं सांग बरं मी आज कसं दिसायला लागलो. कधी कधी म्हाताऱ्या माणसांनी जरी चांगले कपडे घातलेत म्हातारी पुढे उभं राहतं. अय आज जरा कसा दिसा सांग बरं. नंद बाबा म्हणले लाला सच्ची बताओ मैं आज कैसो दिख रहा है. पोरग म्हणतो बाबा सच्ची बताओ तू तो आज ऐसो लग रहा है जैसे आज ही तिरो बिया भयो है. आज तुझं लग्न झालं, नवरदेवातून तुझ्यात काही फरक नाही. नंद बाबा म्हणले अब जाऊ मैं लाला का मोडो देखने. आता जाऊ का पोराचं तोंड पाहिला. पोरग म्हणे ऐसे नहीं चलता है. लाला का पहली बार मोडो देखनो है तो नाच गानो करके भीतर जानो पड़े है बोले. पोराचं पहिल्यांदा तोंड पाहायचं असेल तर नाचत नाचत आज जावं लागत असतं. नंद बाबा म्हणले लाला सजने तक तो ठीक था बेटा, अब मैं 90 साल को बूढ़ो नाचू गो कैसे. अरे 90 वर्षाचा म्हातारा कसा नाचू म्हणे. हे लालवा फेट्यावाले बाबा नाचले तसं आहे का नाही. एक हात डोक्यावर एक हात कमरेवर. जेच नंद बाबानं शांताबाई गाण्यावर नाचायला सुरुवात केली. हा नाही 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 त्या काळी नाचण्याचं जे साधन असेल त्या साधनावर नंद बाबा नाचत होते. ऐका आज दिसतही सुंदर होते, नाचतही सुंदर होते. त्यांना वाटलं आता याला कुणाची तरी नजर लागेल. अनंतरावच्या आईला विनंती आहे, कार्यक्रम झाला की अनंतरावची दृष्ट काढून घ्या. एवढा गोड कार्यक्रम केल्यानंतर नजर लागेल म्हणून दह्यानं भरलेला माठ एका मित्रानं अंगावर ओतून दिला आणि केलेला शृंगार मातीमूल केला. वाको किसी की नजर ना लग जाए इसलिए सबरो माठ नंद बाबा के सिर पर उड़ेल दियो. नंद बाबा रागवले दे जाओ क्युबेदारी के करो धरो सब श्रृंगार मिट्टी में मिला दियो तूने. सकाळपासून सजत होतो नालायका, दही टाकून नाच केलं तुला कळत नाही. ते म्हणे बाबा तो को पतो ना है जब लाला का पहली बार मोडो देखनो है तो दही में सराउर होके भीतर जानो पडो हे बोले. पोराचं पहिल्यांदा तोंड पाहायचं असेल तर दह्यानं आंघोळ करून जावं लागत असतं. नंद बाबा म्हणले अरे तूने तो कृपा कर दे. नवरत्नाचा हार त्याच्या गळ्यात टाकला. नाचत नाचत नंद बाबा आज जायला लागले की ब्राह्मण लोकांना अडवलं. ब्राह्मण म्हणले पहिलं पोराचं जात कर्म संस्कार करून घ्या, त्याच्याशिवाय पोरग पाया जमणार नाही. ब्राह्मणानं पूजेला बसवलं आणि स्वस्ती वाचन सुरू केलं. ओम स्वस्ति नः इंद्रो वृधश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति न दाशो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. डोळ्याला बनला देवी येतं बरं का. देवावर अक्षता टाका, फुलं टाका, दूध टाका, तूप टाका, साखर टाका. नंद बाबा सगळं उलट करत होते. दूध म्हणलं की तूप, तूप म्हणलं की साखर, साखर म्हणलं की दही, दही म्हणलं की फुलं. रागवले ब्राह्मण, ओ बाबा ये क्या कर रहे हो. दूध के कह रहे, फूल के ना है, फूल के कह रहे, शक्कर के ना, शक्कर के कह रहे, घी के ना, ये आप क्या कर रहे हो. नंद बाबा म्हणले ब्राह्मण देवता मारो मन आप इस पूजा पाठ में कछु ना लागे है. मारो मन तो जिल्हा परिषद में करो हे बोले. मारो मन आप इस पूजा पाठ में कछु ना लागे है. मारो मन तो छोरा में चलो गयो है. मला पोरग पाहिल्याशिवाय चैन पडणार नाही. आता हे मिळवल्याशिवाय काय मी शांत बसणार नाही वा. आता आहे का नाही. पोरग पाहिल्याशिवाय मला चैन पडणार नाही. मला एकदा पोरग पाहायला जाऊ द्या. मी संकल्प सोडतो. गाई दान केल्याचा संकल्प नंद बाबानं सोडला. नाचत नाचत नंद बाबा आत गेले. कन्हैयाला घेऊन बाहेर आले. नंद उत्सव साजरा केला. गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. तुका म्हणे छंदे येणे मोहिले गोविंदे. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. विठोबार विठोबा
सर्वांनी. हॅलो, ऐका आणि आवाजाकडे लक्ष असू द्या. बघा त्या बिचारायचे हात वरच हात एकदम सरळ करा. ले ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. ले रे हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. ले ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. ले रे हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. पांडुरंगा 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 पांडुरंगा. पांडुरंगा पांडुरंगा भस्मांगरागाय महेश्वराय विद्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. आता उठू नका, आता पुढं ऐका, बसा कन्या. हा सगळ्यांनी आनंद साजरा केला, नंद उत्सव साजरा केला. कन्हैयाला घेऊन बाहेर आले. नंद उत्सव साजरा झाला आणि वेळ कमी असल्यामुळं देवानं रांगायला सुरुवात केली. तळवे तळहात हात टेकीत, तळवे तळहात हात टेकीत, गुडघ्याने गुडघ्याने रागत गुडघ्याने गुडघ्याने रागत गुडघ्याने गुडघ्याने रागत रंगानी रंगनाथ तोम्या देखिला रंगाने रंगनाथ तोया देखिला हात टेकीत, हात टेकीत गुडघ्याने गुडघ्याने रागत गुडघ्याने गुडघ्याने रागत गुडघ्याने गुडघ्याने रागत. तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत कन्हैयानं रांगाय सुरुवात केली. वा जमलं, आता जमलं वा. तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत कन्हैयानं रांगाय सुरुवात केली. धर रे पावते जर सड्रोनीत गरमी व्हायला लागली. असं 10-15 मिनिटाला एकदा आण जाय माझ्याकडे. तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत कन्हैयानं रांगाय सुरुवात केली आणि रांगत असतानाच खोड्या कराय सुरुवात. रांगत रंगणे धावणी धरती गवळणे धावणी धरती गवळणे बाधित चरणी देते गाणा बाधित चरणी देते गाणी यशोदे साधने यशोदे साधने काय दूध बघून कमाल केले नवलुकीन साधने परतून माते जावा रांगत
बात केली. लक्ष देऊन ऐका बरं का. आता लहानपणी कोणी बी खोड करत असतं. मी जरी असलो तर काही लगेच शहाणा झालो नाही. लहानपण खोड्यात शोभत असतं. लेकरू जेवढं खोड कर, माझ्याकडे लक्ष द्या. आता शांत चित्तानं ऐका बरं का. फक्त भजन येईल तेव्हा खालीच बसून टाळी वाजवा. ऐका आता. लेकरू जेवढं खोडकर तेवढा आनंद देणारा असता. कन्हैया एवढे खोडकर होते, एखाद्या गवळणीनं रांगोळी काढली तर लगवीनं दुसरी रांगोळी काढायची. अष्टदळ काढिले अंगणी वरी मोते चक्रपाणी. लहानपणी कोणी खोडकर असतं. माझी छोटी मुलगी आहे श्रीमयी नावाची. मग ती मला म्हणे पप्पा मला नवीन ड्रेस आहे. जरा 5G घडलेलं आहे हा, सतर्क राग कळेल. मला म्हणे पप्पा मला नवीन ड्रेस आणा. म्हणलं बाळा हा फाटू दे मग नवीन आणू. फाळडा तिनं आणा म्हणे नवीन. त्या लेकराला काय आहे बरोबर. एक पोरग शाळेतच गेलं नाही. त्याचे मास्तर म्हणले बाळ्या तू शाळेत काहून गेला नाही रे. ते पोरग म्हणे ABP माझा पाहत होतो. आणि ती बाई म्हणली कुठेही जाऊ नका पाहत राहा ABP माझा. बसलो म्हणे तिथंच. मग आता काय करू सांगा. एवढे खोडकर लेकर, जेवढे खोडकर तेवढा आनंद. कन्हैयानं रांगत असताना चोऱ्या केल्या. आता चोरी केली हे महत्वाचं नाही, कशाची केली हे महत्वाचं आहे. हरीने माझे हरिले चित्त, हरीने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त. भारवीत विसरले, ओ भारविंद विसरले, आता कैसी जाबू घरा, आता कैसी जाबू घरा, आता कैसी जाबू घरा, आता कैसी जाबू घरा. हरीने माझे हरिले चित्त, भारवीत विसरले, आता कैसी जाबू घरा, आता कैसी जाबू घरा. चित्त चोरी येले नंदाच्या नंदने, तुका म्हणे येणे गरुड ध्वजे. देवानं चोरलं. इकडे लक्ष द्या. काय चोरलं? चित्त चोरलं. आता काही गवळणीला खोड्या आवडायच्या आणि काही गवळणी यशोदा मातेकडे घरानं घेऊन यायच्या. यशोदे कृष्णाची सांगावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे. आम्ही गोकुळात राहावं का गोकुळ सोडून जाऊ. मोठ्याचा आला गाडा गरीबाचं झोपडं मोडा. तुम्ही श्रीमंत माणसं तुम्हाला आम्हाला बोलतायत नाही, पण त्या पोराला समजून सांग ना. माया हो ऐकताय ना. आपलं लेकरू खोडकर हे दुसऱ्या बाईने येऊन सांगितल्यावर खरं वाटतं का. जिला खरं वाटतं ती सावत्र असेल. आपलं लेकरू खोडकर हे आईला खरं वाटत नाही. यशोदा माता उलट त्यांना म्हणायची माझे आचुडे बचुडे चकुडे ग राधे रुपडे, पांघरू गाली ते गुछडे, माझे आचुडे बचुडे चकुडे ग राधे रुपडे. आचड बचड चकुड रुपड कसंही लेकरू असू द्या, जिचं तिला आवडतं का नाही. एका बाईनं मला चहा प्यायला नेला. तिचं पोरग अंगणात बसलेलं, नाकातून गंगा यमुना, गाणीन भरलं, माश्या लागायल्या. आणि तरी त्याची आई म्हणते महाराज मा वाघ कसा बसला. म्हणलं चांगला बसला, चहा वस्तू त्याला हात लावू नको तू. आता जिचं तिला आवडतं का नाही. बाळस गुण गुणाचे ताने, बाळ दिसतय गोजिरवाने, काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी. श्रीरंग माझा वेडा, याला नाही दुसरा जोडा. तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी. तुम्ही लपून याचा भोरा,
आळ घेता शारंग धरा तुम्ही 12 घरच्या 12 गे वडगावच्या नारी. हा हुशार येत तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. बळस गुणगुणाचे ताने बाळ दिसतय गोजिरवाने काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी. टाळ्या वाजवा याच्यासाठी. काय गोड वा 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 काय सुंदर छान वा. बाळ गुणगुणाचा येता नाही माझं पोरग खोडकर नाही आणि खोडकर असेल तर पुराव्यासहित माझ्याकडे घेऊन या मग मी त्याच्याकडे बघते. यशोदा माता काय म्हणते पुराव्यासहित घेऊन या. एक गवळण गावात आगाव होती बघा. ती म्हणे कन्हैया गरीबाच्या घरी जाऊन काय चोऱ्या करतो माझ्या घरी ये तुला बांधून नाही टाकलं नाव बदलून ठेवाल देवा आडवं बोलणं जमत नव्हतं ऐका बरं का. कन्हैया म्हणे पेंद्या हिचं घर नंबर लिहून घे. तिचा घर नंबर लिहून घेतला आणि तिच्या घरी गेले. दही दूध खाल्लं ऐकताय ना माया हो. दही दूध खाल्लं आणि निघाले पण आठवण आली ही बांधून टाकल म्हणली होती ना. मग तिचीच वेणी घेतली आणि तिच्या नवऱ्याची दाढी दोन्हीची गाठ मारली आणि कन्हैया निघून गेली. पूर्वी गवळणी लवकर उठायच्या कशामुळं दळावं लागायचं. आता गवळणी लवकर उठतात पण ऑनलाईन येण्यामुळे दळावं लागायचं ना. पहिल्यासारखं थोडं राहिलं आता. पहिल्या काळात पाणी भरायचं म्हणलं तरी कुठं जावं लागायचं आजी. तुमच्या जमान्यात पाणी भरायचं म्हणल्यावर इरीवर आडावर इरीवर पवऱ्यान पाणी काढायचं डोक्यात हांडा टाकायचा रांनीत टाकायचं. किती कष्ट होते. आता ते कष्ट राहिले का नाही. आता गावाला टाकी पाईपलाईनचा सप्लाय दारात नळ नळाला हांडा लावायचा आणि घरात पाणी न्यायचं कष्ट राहिले नाही. आता नळाला बी हांडा लावायची गरज राहिली नाही. नळाला नळी लावायची नळी हांड्यात नेऊन टाकायची. काही दिवसांनी नवऱ्यानं पाणी मागितलं तर बाया नळीच त्याच्या तोंडात घालते. कमी करायचं नाही जमाना बदलला. ती गवळण सकाळी सकाळी उठली तिच्या मानेला बसला झटका. ती म्हणते अहो हे हो शोभतं का या वयात वेणी ओढायला. तो म्हणतो म्हाताऱ्या माणसाची दाढी ओढते मला म्हणते वेणी ओढते. मस्त उन्या मातली धांगडी करशी ओढाओढी मज लागी. प्रमाण आहे त्याला माझ्या मनाचं नाही हा. मस्त उन्या मातली धांगडी करशी ओढाओढी मज लागी. म्हाताऱ्या माणसाची दाढी ओढते मला म्हणते वेणी ओढते. पण हे तुमचाही दोष नाही माझाही दोष नाही. कोणतरी गाठ मारली मारू दे मारली तर पण आता सोड ना. आता देवान मारलेली गाठ सुटत असते का. बामणान मारलेली सुटत नाही. सोडाय गेले सुटना. गवळी म्हणे आता कापून घेऊ. कात्री का उशाल घेऊन झोपतं का माणूस. कात्री होती वरच्या मजल्यावर. गवळी म्हणे जाय कात्री घेऊन येते. म्हणे हाय का थोडी तरी अक्कल एकटीला कसं जाता येईल म्हणे. उठा निघाला दिंडी सोळा. वरच्या मजल्यावर कापाय गेले कापना जाळाय गेले जळना. मग गवळ्याच्या लक्षात आलं म्हणे का ग तू कन्हैयाला काही बोलली होती का. म्हणे म्हणलं होतं आमच्या घरी मग बांधून टाकते. कशाला आगीत हात घातला म्हणे. आता त्याच्याकडे गेल्याशिवाय गाठ सुटणार नाही. ती गवळण म्हणे आता असं सोंग घेऊन त्याच्या घरापर्यंत जायचं का. गवळी म्हणे आता त्याला नाविलाज आहे. तोपर्यंत कन्हैयानं सगळे पोरं दारात आणून उभे केले. म्हणे पोरं हो या घरातून आता सोंग बाहेर येणार आहे. सोंगच होतं ना ते लग्नात नवर. बसा बसा बाबा असू द्या बसा. गुळ आणला का पत्ती पाणी बी आणावं चहाच करून पिऊ इथं. हा लक्ष द्या माझ्याकडे. पोराय दरवाजात आणून उभे केले. लक्ष द्या एक 5-10 मिनिटं लक्ष द्या. कन्हैयानं पोरं आणून उभे केले आणि हे गवळी आणि गवळण त्या दरवाजातून बाहेर आले. आज सोंगच होतं. नवरी पुढं नवरदेव मागं. ती 6 फुटाची ही 5 फुटाची असं चाललं बा. पोराने हे पाहिलं हुर्या केला. हय 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 हय. पोराच्या पायान उडाली धूळ. धूळ गेली गवळणीच्या नाकात. नाकात धूळ गेल्यावर काय होतं शिंक येते. गवळणीनं आज शिकेलं का मागचा गवळी रपकन पडत. भांडण नंद बाबाच्या दारात एवढी गाठ सोडून दे. आपण मारली नाही म्हणे बा. मारली नाही पण सोडून दे. हा तसं असन तर सोडतो म्हणे. आणि गाठ सोडता सोडता गवळणीच्या कानात म्हणे बरं आहे का लागशील का माझ्या नादाला. म्हणे आता तुझ्या नादाला लागणार नाही. अशा खोड्या केल्या. एक दिवस घरातच खोडी केली. आईच्या मांडीवर होते. आईला म्हणले मैया तू कोई बात पूछू. बोले पूछ ना लाला तुझे जो पूछना है वो पूछ. मैया सच्ची बताओ तुझे दूध प्यारो लगे है या पूत प्यारो लगे है. तुला दूध आवडतं का मी आवडतो. यशोदा माता म्हणे लाला ये कोई पूछवे बारी बात है. मुझे दूध ना प्यारो लगे है मुझे तो पूत प्यारो लगे है. अरे मला दूध आवडत नाही मला तू आवडतो. देवानं आईची परीक्षा घेतली. मांडीवर होते पातिल्यात तापाय दूध ठेवलं होतं. दुधाला इशारा केला या पातिल्याच्या बाहेर. आणि दूध उतू चाललेलं यशोदा मातेने पाहिलं. पोराला दणकन मांडीच्या खाली फेकलं आणि दुधाकडे पळत गेली. बाया किती जोरात पळतात हे जर पाहायचं असेल तर फक्त म्हणायचं दूध उतू झालं. माणसं किती जोरात पळतात हे जर पाहायचं असेल तर फक्त म्हणायचं मोबाईल वाजायला व कोणाचा आहे उचलू का. सज्जन माणसाला कळल बाकी जाईल कळणार नाही. हा
का माणसाचा स्पीड कळून येतो बघा. आणि बायांना दूध जास्त आवडतच ना. हा आली लक्ष द्या. पातीला खाली घेतल्यावर का नाही म्हणले काय खोटाडी आहेस ग तू. आता म्हणली होती मला दूध आवडत नाही, तू आवडतं दूध तू चाललं तर मला मांडीच्या खाली फेकलं दुधाकडे पळत गेली. यशोदा माता म्हणे लाला तो हे तो नेक सो छोरो लेकिन बातें ऐसी करो हे मारी बुद्धी की खोपडी कर हुई जाय. आहे तर एवढंच आपण कधी कधी म्हाताऱ्या माणसाची तुझ्या पुढे बुद्धी बंद पडते. आणि लक्ष द्या बायांना दूध जास्त आवडतं. माझी तब्येत का झाली नाही माहिती आहे का. आमच्या आजीनं मला दूधच खाऊ दिलं नाही. मेली ती डंगरी आता. मला वाईट म्हणणार लय दिवस जगत नाही बरं का. आणि दुधापेक्षा बायाला साय जास्त आवडते. एका बाईने मला चहा प्यायला नेलं म्हणे चहा घेता का दूध. म्हणलं दूध. तिने माझ्यासमोर कप मांडला आणि ते दुधाचं पातेलं धरलं मोठे बुवा. मला बोलायची दूध वतायची, मला बोलायची दूध वतायची. ती साय पुढं आली. मला वाटलं पडती 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 कशाचं टोकावाल्या बाई. साय तर जयपुरातच नेऊन घातली तिनं. मी तर तेव्हापासून दूधच प्यायचं बंद केलं. ज्या बाईला 32च्या 32 दात आहे, जिच्या दाताला खिंडी नाही तिच्याच हातचं दूध पेत जा. नाही तर दुधाचं कधी न कळत दही होतं काही मिळत नाही महाराज. फू फून थू दुसरीकडे कुठं जाणारे. माय रुपया शिल्लक घ्या फुकत जाऊ नका बघा. आहे का अशा खोड्या यानं केल्या. आईला कळलं आपलं पोरगा खोडकरे. आता याला घरी ठेवायचं नाही. गोधने चारा वया जातो शारंग पाणी. मार्गे भेटली राधिका गवळणी कृष्णदान मागे निरी आसोडोनी भगवंत गाई चारायला गेले. खेळ खेळा हमामा होतो तो हुंबरी या बघ दुबगती बघ पोरा त्रिगुण खेळ मांडीला सत्वगुण रजगुण तमगुण या तिन्हीचा खेळ भगवंताने मांडला. खेळून खेळून पोरं दमले. पोरं म्हणले आता खेळण्यात मजा नाही. खांदी बार पोटी भूक काय खेळायचे सुख. भगवंत म्हणले भुका लागल्या आपापल्या गाई वळून चला वळू गाई बैसू जेऊ एके ठाई भाऊ केली वनवन. पाय पिटे झाला शेण. आता गाई कोणत्या गोकुळ कोणतं काला कोणता. अर्धा मिनिट माझ्याकडे लक्ष द्या. शरीर म्हणजेच गोकुळ. 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय ह्या झाल्या गाई. याचा रिमोट कंट्रोल आहे मनाच्या हातात. मन इंद्रियाचा राजा. तुका मने तू राख मनेरी. आणि जीव ब्रह्माचं ऐक्य म्हणजे खऱ्या पद्धतीचा काला. जीव ब्रह्माचं ऐक्य म्हणजे गोकुळ म्हणजे शरीर 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय ह्या गाई रिमोट कंट्रोल मनाच्या हातात. आणि जीव ब्रह्माचं ऐक्य म्हणजे खऱ्या पद्धतीचा काला. पण सगळ्या गायी ओळखता येतात पण मनरूपी गाय ओळखता येत नाही. भगवंतानं सांगितलं तुका म्हणे तू राख मनेरी. ही मनरूपी गाय देवा तुम्ही ओळा. बाकीच्या गायी आम्ही ओळखतो. भगवंतानं आपली बासरी काढली वाजवाय सुरुवात केली. धीरे से बजाना बंसी बजाने वाले. धीरे बंसी बजाने वाले. बंसी बजाने वाले. मुरली सुनाने वाले. हो मुरली सुनाने वाले. हाथों में लकड़ी फांदी कमलिया. हाथों में लकड़ी फांदी कमलिया. हाथों में लकड़ी फांदी कमलिया. गौआ चराने वाले. मुरली सुनाने वाले. हो मुरली सुनाने वाले. घनश्याम तेरी बंसी पागल कर जाती है. मुस्कान तेरी मोहर घायल कर जाती है. हर की मुरली बाजी रे जमुना के तीर बाजे. जमुना के तीर. सर्वांच्या शिदोऱ्या घेतल्या माझे आहे तैशी पाय नाही तरी घरा जाय चोरुण्या माय नवनी तानावे. तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी. नका करू दुरी मज पाय वेगळे खडकी सोडी येल्या मोठा. आजचा दही काला गोमटा. अगोदर मोठे गोपाळ मग लहान मग लहान मग लहान. भगवंत सर्वांच्या मध्ये बसले. डोक्याला मोरपीस खांद्यावर कांबळी कमरेला बासरी आहे. आणि त्याचं सुंदर वर्णन शुकाचार्य एका श्लोकात करतात. बिभ्रद वेणुम जठरपटयो शृंगवेद्रे जगक्षे वामे पानो मसृण कौलम तत्फलान्यंगुलेषु तिष्ठन् मध्ये स्वपरिसुरदोहो हास्य नर्मभिस्वयी. स्वर्गे लोके मेषेति भूभुजे यज्ञ भोग बाल केली. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. जो सामरावती काला
काला पहावया ती काल्याची आशी देवजळी झाली माशी भगवंतांना काला मिळू दिला नाही तो काला तुम्हा आम्हाला मिळणार हे आपलं परम भाग्य भाग्य दैन बहुजन्म समर्जित दैन सत्संग मंचल वदय पुरुष वेदावय अज्ञान हेतुकृत मोहमद अंधकार नाशम विदा हित दोदयते विवेक अनंत जन्माच्या भाग्याचा अनंत जन्माच्या भाग्याचा उदय झाल्याच्या नंतर काल्याचा प्रसाद मिळत असतो आणि तो आज आपल्याला मिळणार हे आपलं भाग्य आहे. बोलण्यासारखं भरपूर आहे. दुश्मन घड्याळ रुक नाही रहा आहे. 11 ते 1 चा वेळ आहे. 7-8 मिनिटं माझ्या हातात आहे. 3 मिनिटं 4 मिनिटं मी घेणार आणि पुढचे 5 मिनिटं अनंतरावचे आणि बस कार्यक्रम थांबूया. लय सुंदर आपला हा शिवपुराण कथेचा कार्यक्रम. अनंत मोहनराव वैद्य आणि महाराज रोग झाला की वैद्याकडे जावं लागतं. नाही कळलं त्याबद्दल धन्यवाद. चला हा रोग झाला की वैद्याकडे गेल्याशिवाय बरा होत नाही. म्हणून अनंतरावानं या सर्कलचाच रोग बरा करायचा निर्णय घेतला. आणि बरोबर आहे ना, लक्षात ठेवा. मग एकच आहे, जो धर्म कार्य करत असेल तो कोणत्या पक्षाचा आहे आम्हाला घेणं देणं नाही. धर्म कार्य करणारा माणूस आम्हाला आवडणारा असतो. बाकी आम्हाला काही योजना मागायच्या नाही, काय घेणं देणं नाही. म्हणून मी तुमच्या मनातली इच्छा भगवंतानं पूर्ण करून घ्यावी अशी भगवान शंकराच्या चरणी प्रार्थना. हर 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 हर. माळ आहे का तुमच्याकडे? हा द्या एक माळ द्या. 2 ज्याच्याकडे आहे ते त्याने एक माळ द्या. हा द्या इकडे. या इकडं अनंतराव. सुरुवातच तुमच्यापासून करू आपण. चला आणि आवाजाकडे लक्ष असू. या माळी संग इमानदारी राखली तर लोक इमानदारी राहतील. ऐका आणि आवाजाकडे लक्ष असू द्या. सगळ्याला नम्रतेची विनंती आहे. टाळ्या वाजून स्वागत करा. माळी संग धोका, जीवना संग धोका. बरोबर आहे. त्याच्यामुळे एवढं काम केलं. मी म्हणतो लोकाला याचा फायदा होईल नाही होईल, पण हा माणूस माळकरी झाला हा सगळ्यात मोठा फायदा. म्हणून सगळ्यांनी करा पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. शिवाजी महाराज की जय. आता तुम्ही आमच्या पक्षाचे झाले. बरोबर आहे ना, लक्षात ठेवा. अतिशय गोड. आता एवढा सप्ताह केला आणि माळ नाही घातली म्हणलं लोक नाव ठेवले असते ना, अहो काय सप्ताह करून फायदा आहे, माळ आहे का त्याच्या गळ्यात? तोंडच बंद तुमच्या आता, फक्त खाऊनच जा आता. बरोबर आहे ना, तोंडच बंद. म्हणून पुन्हा एकदा मी त्यांना धन्यवाद देईल आणि जाता जाता पुन्हा एकदा विनंती करतो की या कार्यक्रमाला आता तुमच्या सहकार्याची पुन्हा एकदा गरज आहे. ती म्हणजे अन्नदानाच्या वाढण्यासाठी. महिलांनाही माझी विनंती आहे, महिलांनी महिलाला वाढलं तरी काही प्रॉब्लेम नाही. कमी रमी पोरं पडत असले तर महिलांनी महिलाला वाढलं तरी अडचण नाही. पाहुणे मंडळीने अगोदर प्राधान्य, गावातल्या मंडळीनं कोणी जेवायला बसायचं नाही. लांबून लांबून आलेल्या पाहुण्याला पहिलं प्राधान्य द्या. श्रीमंती कोणती आहे का? अनंतराव भाकरी बरोबर भूक असावी, भाकरी बरोबर भूक असावी, अंथरुणाबरोबर झोप असावी आणि श्रीमंती बरोबर दान असावं. हा जगातला 1 नंबरचा श्रीमंत. भाकरे भूक नाही दरिद्रे, अंथरुणे झोप नाही दरिद्रे, पैसा असून दान करत नसेल तर दरिद्री आहे. शरीराचं वजन वाढलं तर व्यायाम करावं आणि धनाचं वजन वाढलं तर दान करावं. संपत्तीतला 10% भाग चांगल्या कामात खर्च झाला पाहिजे आणि चांगलं काम करणाराचं कौतुक झालं पाहिजे. लक्षात ठेवा, एखाद्यानं चांगला बंगला बांधला, आपल्याला वास्तुशांतील बोलवलं, आपलं काम काय? छान बांधला हो तुम्ही बंगला, आज तुमचं घर झालं तरी आम्हाला आनंद आहे. अहो नाही तुमच्या एवढं घर आम्ही बांधू शकणार, पण तुमच्या बंगल्याच्या सावलीत बास टाकून झोपलं तर अडचण आहे का? कौतुक करा, जेवण करा, निघून जा, आपलं काम झालं. कौतुक करत नाही, जेवण करत नाही, तिथं जाऊन शानपणा करतं. पीओपीच जमली नाही, फरशीच बरोबर नाही, कलरच काऊन दिला नाही, फर्निचरच काऊन केलं नाही, तुझ्या संडासच्या दरवाजाला बादली लावावं लागती. तू तेवढी कडी बसून घे, मग ह्याच्या पीओपीचा आपण पाहून घेऊ. एखाद्यानं चांगली 4 व्हीलर गाडी गावात आणली, आपल्याला पेढे खाय बोलवलं, आपलं काम काय? छान घेतली हो तुम्ही गाडी. आज तुम्ही गाडी घेतली तर आमची हातभर छाती फुगली. आमच्या शेजाऱ्याकडे गाडी आली, आम्हाला आनंद आहे. तुम्ही सप्ताह ठेवला तर एवढ्या नामवंत महाराजाचे पाय लागले ना गावाला, आम्हाला आनंद आहे बा. तुमच्यामुळं एवढं चांगलं ऐकाय मिळालं, आम्हाला आनंद आहे. तुमच्यामुळं तुमची गाडी एखाद्या दिवशी दवाखान्यात न्यायला उपयोगी येईल ना. कौतुक करा, पेढे खा, निघून जा, आपलं काम झालं. कौतुक करत नाही, पेढे खात नाही, तिथं जाऊन 4 माणसं कोपऱ्यात घेतं चर्चा करता, हप्त्यावर घेतली असे.
हप्त्यावर घेऊ दे नाही तर सप्त्यावर घेऊ दे, तुला प्रॉब्लेम काय? देणारे द्यायला लागले, करणारे करायला लागले, तुझ्या पोटात गोळा उठायचं काय काम? आता मी 10 वेळ नाव घेईल त्याचं, एखाद्याच्या पोटात गोळा उठल, उठू दे, तुला चक्कर येऊ दे, मळमळ होऊ दे, उलट्या होऊ दे, मला काय घेणे? तू सप्ताह कर, तू 10 वेळेस घेतो, मला का वावडा आहे? बोला, जो धर्माचं काम करत असेल मग त्याचं नाव नाही घ्यायचं, कोणाचं घ्यायचं? घ्यायचं कुणाचं नाव? चांगलं काम करणाराचं कौतुक नाही करायचं, मग काय भांडणं लावणाऱ्याचं करायचं का? मग पुन्हा एकदा सांगेन मी, पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद देईल की तुम्ही एवढा सुंदर उत्सव केला, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. आणि जाता जाता विनंती आहे, शिवजयंती जवळ आली, 19 तारखेला शिवजयंती आहे. गावातल्या प्रत्येक समाजाच्या, प्रत्येक जाती धर्मातल्या माणसानं शिवजयंतीमध्ये सामील व्हा, हा पहिला संदेश आहे. आणि शिवजयंती करणाऱ्यांना माझी विनंती आहे, एकट्या समाजाला घेऊन हा उत्सव करू नका, पाया पडा. एखादा येत नसेल त्याच्या घरी 10 खेप जा, चला तुमची गरज आहे आम्हाला. आणि 18 पगड जातीतल्या लोकांना घेऊन येणाऱ्या 19 तारखेची शिवजयंती थाटामाटात आनंदात पार पाडा. प्रत्येकाच्या घरावर भगवा झेंडा असावा, प्रत्येकाच्या दारात रांगोळी काढलेली असावी, आणि दिंडी, टाळ, पखवाज, काय डीजे लावायचा तरी लावा, फक्त गाणे लावू नका आणि दारू पिऊ नका, 2च महत्वाच्या गोष्टी. डीजे लावा, त्याच्यावर भजनं लावा, चांगले देवाचे गाणे लावा, नाचा, नाचल्याशिवाय आनंद नाही. चला त्याच्यात मार्ग काढू ना आपण, डीजे लावायचा नाही, मग काय करायचं? लावा, पण त्याच्यात भजनं वाजवा, देवाचे गाणे वाजवा आणि दारू पिऊ नका. ज्या राजाला सुपारीच्या खांडाचं सुद्धा व्यसन नव्हतं, त्या राजाची जर जयंती दारू पिऊन साजरी होत असेल, ते राजाला कधी आवडणार नाही, कधीच आवडणार नाही. शिवाजी महाराज ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने आपण चालणं ही शिवजयंती आहे का? 33 कोटी देवाचे अब्जावधी मंदिर आहेत, पण प्रत्येकाच्या हृदयात ज्यानं मंदिर केलं तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. एक म्हणे कीर्तनात शिवाजी महाराजाबद्दल बोलता, शिवाजी महाराज देव होते का? म्हणलं शिवाजी महाराज देव होते का नाही मला सांगता येणार नाही, पण शिवाजी महाराजामुळं मंदिरातला देव सुरक्षित राहिला एवढं गॅरंटीनं सांगेल. बायकोसाठी महल बांधणारे तेव्हा होते, आजही आहेत आणि उद्याही राहते, पण आईच्या स्वप्नाचं स्वराज्य उभा करणारा एक राजा होऊन गेला, त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर, रयतेसाठी वार झेलले आपल्या निधड्या छातीवर. प्राणपणानं लढले मावळे भरोसा त्या राजावर, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. आठवण येते मना मनामध्ये भगवा झेंडा दिसल्यावर. जात पात ना धर्म मानिला जगला माणुसकीवर, पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिवभक्ताच्या हृदयावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय श्रीराम, जय श्रीराम. येणारी शिवजयंती 19 फेब्रुवारी सगळ्यात भारी. कळलं माझं बोलणं? 19 फेब्रुवारीला आपण शिवजयंती साजरी करा. आणि एकच मिनिटात सांगतो, जातीत वाटू नका. वंजारी, मराठी, कोळी, साळी, धनगर, भिल्ल, हाटकर, राजपूत या जातीत वाटू नका. हे बघा, शिवाजी महाराज जातीवादी असते तर न्हावी समाजातल्या जीवामालांनी त्यांच्यासाठी जीव दिला नसता. भगवान बाबा जातीवादी असते तर गादीवर भीमशे महाराज राजपूत बसले नसते. लक्षात ठेवा. एखाद्या महापुरुषाचं नाव एखाद्या रस्त्याला देणं सोपं आहे, पण त्या महापुरुषानं दाखवून दिलेल्या रस्त्यानं चालणं अवघड, त्या मार्गानं चाला जातो. मी विचारलं, म्हणले 18 पगड जातीतली लोक या सप्त्यात सामील आहेत. आणि महाराज हीच साधू संतांची शिकवण आहे. अरे छत्रपतीनं हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, मराठा स्वराज्य नाही. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आहेत. ऐका, म्हणून मी सांगेन,
ना शोहरत पे गर्व करते हैं ना दौलत पे गर्व करते हैं। भगवान ने किया है हिंदू के घर पैदा, इसलिए अपने किस्मत पे गर्व करते हैं। स्वाभिमानानं सांगा मी हिंदू आहे आणि हा हिंदुस्तान माझा आहे। वीर शिवा राणा प्रताप का गूंज उठा वो नारा है, गर्व से को हम हिंदू है, हिंदुस्तान हमारा। द्या मी हिंदू आहे आणि हिंदुस्तान माझा आहे। बस एवढं जाता जाता संदेश देतो, महापुरुषांना जातीत वाटू नका। शिवाजी महाराज मराठ्यांचे, भगवान बाबा वंजाऱ्याचे, सावतामाळी माळ्यांचे, नरहरी सोनार सोनाराचे, रोहिदास चांभार चांभाराचे, सावतामाळी माळ्याचे, बाळूमामा धनगराचे, बसवेश्वर वाण्याचे, शेवालाल आपणच बंजाऱ्याचे, बिरसा मुंडा आदिवाशाचे, या महापुरुषांना जातीत वाटू नका। महापुरुष हे सगळ्यांचे आहेत आणि महापुरुषांना सगळ्यांसाठी कार्य केलेलं आहे, बरोबर आहे ना? सगळ्यांसाठी कार्य केलं। म्हणून पुन्हा एकदा बसलेल्या सगळ्या मंडपातल्या 18 पगड जातीतल्या लोकांना माझी विनंती आहे, चुकीच्या माणसाच्या नादी लागून आपलं आयुष्य बर्बाद करू नका। बस आपले संबंध जपा, नाती जपा, मैत्र्या जपा, गावकी जपा, भावकी जपा, ही आज काळाची गरज आहे। तुम्ही आजारी पडले तर तुमचा आमदार दवाखान्यात न्यायला येणार नाही, तुमचा शेजारी कोणत्या जातीचा आहे तो जात पाहणार नाही, पहिलं दवाखान्यात घेऊन जाईल तुम्हाला, लक्षात ठेवा। पहिलं दवाखाना तुमच्या धुऱ्याला धुरा आमदाराचा नाही, तुमच्या धुऱ्याला धुरा तुमच्या शेजाऱ्याचा आहे, लक्षात घ्या। हेच जपा, हे महत्त्वाचं आहे। म्हणून पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतो। बरोबर 1 वाजला, 1 मिनिट कमी नाही, 1 मिनिटही जास्त नाही। पावसान बदबद पडाव, उघडून जावं, झड लावू, 1 वाजून गेला तरी काय म्हणतात तुकाराम महाराज, उरक म्हणतात, आता दुसरं काहीच म्हणत नाही। त्याच्यामुळं पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद। तुमच्या काही इच्छा राहिल्या असतील तर मी पुन्हा येईन, मी माझंच बोलतोय, मी पुन्हा येईन बाबा, कोणी बोलवलं तर येईन, आहे का नाही? पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद। आणि या ठिकाणी वाणीला विराम। उठा म्हटल्याशिवाय कोणी उठायचं नाही, काहीच टेन्शन घेऊ नका। मी सांगतो त्यांना बोलताना, मग पहिले तुम्ही बोला, मग हे बोलतील। कोणीच मध्ये आता 2 मिनिटं बोलू नका। ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, राज माऊली, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, बोली ले करुणे देवा पुढे उत्तरे करा क्षमा पराज महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारिला ते कारणे आपुला करा क्षमा पराज महाराज तुम्ही सिद्ध तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा क्षमा पराज महाराज तुम्ही सिद्ध शिंके लाभविले दुरी होतो ते गाते तुम्ही वारे दोही कडे मुख पसरो निकडे वाहतच्या धारा वारे दोहीच्या तुम्ही वारे दोही कडे मुख पसरो निकडे तुम्ही वारे दोही कडे मुख पसरो निकडे कंठी धरला जने प्रकाश काला वाटो आदिका उत्तम लोकादा काला वाटो एक मेघा वैष्णवनिका संगम तुका म्हणे हो मंडळी आम्ही बळे विरगा काला वाटो एक मेघा वैष्णवनिका संगम ज्ञानदेव तुकाराम आधारे समाधान तुमचे देखील चरण आता उठावे शे म्हणा तेथे राही नारायण आसुवानी कपट येते सावरले आता उठावे शे म्हणा तेथे राही नारायण आत्माने भोग केला निवारे लाला आता उठावे शे म्हणा तेथे राही नारायण करुणी आरती चक्रपाणी ओवाळते आज पुरे नाम संध्याकाळी महाभाव सकला आज पुरे नाम संध्याकाळी आत्मा टाळी उपासनेल जवळी आज पुरे नाम संध्याकाळी प्रेम सरे मारती गोविंदाचे ओवाळते धन्य धन्य ते रोचनाने जय करिया बोलगला लोचना नित्य करिया नामा मने केशवा तुझे पुढे राहिलो धन्य धन्य लोचना नित्य करिया बोला योग्य 28 विटेवरी उभा वा मागे रघुमाई पुंडलिकाचे बेटी पर्वत मालिका चरणी जय देवा जय देवा जय पांडू नका हे पांडू रुक्मिणी वल्लभ रावीच्या वल्लभ पायी बोलगा
तुळशी माळा गळा काशे पितांबर देव सुरवरा टाळ्या वाजवा आणि आरती म्हणा खाली बसून. हनुमंत पुरुष जय देव देव जय पांडुरंगा माई मंगलाईच्या वल्लभ भावी जगाजे. आषाढी कार्तिक भक्त मध्ये स्नान जेवण. दर्शन येळा मात्रेचा केशवाश नामदेव माधवास नामदेव जय देव जय देव जय पांडुरंगा रे पांडुरंगा रुक्मिणी वल्लभ आईच्या वल्लभ भावी जगाजे. आरती ज्ञानराज बोलतेजा शिवशास्त्र महाराज आरती ज्ञानराजा तो परिधान जोगी विचारणी कोणी अवतार पांडुरंगा नाव ठेवले ज्ञानी आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेव संत वारविला माझा आरती ज्ञानराजा प्रगट प्रिय बोले विश्व प्रमास केले राम जनार्दन चरणे मस्तक ठेवले आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेव संत मनोविला माझा आरती ज्ञानराजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरुरामा सिद्धार्थ पाय दाखवल्या मार्ग तुकारामा राघवे सागराते भाषण तारिले देश भोगासी रक्षिले अर्थ तुकारामा स्वामी सद्गुरुरामा सिद्धार्थ पाय दाखवल्या मार्ग तुकारामा तुळशी ब्रह्मा तुकाचार्य मंत्रालय चरणे मस्तक ठेवले आरती तुकारामा स्वामी सद्गुरुरामा सिद्धार्थ पाऊल दाखवल्या मार्ग तुकारामा खाली लोटा विठोल मागणे ते एक तुझ प्रति आहे शेषरे पाय पांडुरंगा सदा पामरे आता उदार होय मजते या संतास निर्वे हेच मज दे आणि कधे काही खाली बसा. ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम देव तुकाराम देव तुकाराम 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 हे पंढरीनाथ भगवान की जय. प्रसादाची वाट घ्यावे दोन्ही आता शेष घेऊन जाईल तुझे झाले आधारे शेष घेऊन रायना तुमचे झाले तुका म्हणेचे करणे राहिलो देवा शेष घेऊन रायना तुमचे झाले तुकाराम 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 पंढरीनाथ भगवान की जय. अवघ्या 2 ते 3 मिनिटात पुढचा कार्यक्रम होईल तोपर्यंत कोणीही जागा सोडायची नाही. या इकडे पुढे अनंतराव या इथे. हॅलो हॅलो. ओम साम सदा शिवाय नमः. हर हर महादेव रामकृष्ण हरि ओम नमः शिवाय. सप्ताह भव्य श्री शिव महापुराण कथा व कीर्तन महोत्सव वैद्य वडगाव दिनांक 2 फेब्रुवारीपासून ते आज दिनांक 9 फेब्रुवारीपर्यंत आज सप्ताहाचा शेवटचा काल्याचा दिवस आणि आजच्या काल्याचे कीर्तनकार हरिभक्तपरायण श्री सोपान महाराज सानप शास्त्री यांचं आपण छान असं कीर्तन श्रवण केलं. खरं तर या सप्ताहामध्ये आपण विविध कीर्तन श्रवण केले. त्यामध्ये दिनांक 2 फेब्रुवारी रोजी हरिभक्तपरायण श्री रमेश महाराज जायभाई वैष्णवगड यांचं आपण कीर्तन श्रवण केलं. त्यानंतर दिनांक 3 फेब्रुवारी रोजी हरिभक्तपरायण मुक्ता महाराज चाळक व शिवानी महाराज चाळक यांचं जुगलबंदी कीर्तन आपण श्रवण केलं. त्यानंतर दिनांक 4 फेब्रुवारी रोजी भागवताचार्य श्री वैष्णवदास भिकाजी महाराज मोठे यांचं कीर्तन आपण श्रवण केलं. त्यानंतर दिनांक 5 फेब्रुवारी रोजी हरिभक्तपरायण भावरत्न श्री समाधान महाराज शर्मा यांचं आपण कीर्तन श्रवण केलं. त्यानंतर दिनांक 6 फेब्रुवारी रोजी हरिभक्तपरायण रामायणाचार्य श्री रामराव महाराज ढोक यांचं कीर्तन आपण श्रवण केलं. त्यानंतर दिनांक 7 फेब्रुवारी रोजी हरिभक्तपरायण विनोदाचार्य श्री शिवाजी महाराज बावस्कर यांचं आपण कीर्तन श्रवण केलं. त्यानंतर दिनांक 8 फेब्रुवारी रोजी हरिभक्तपरायण कीर्तन केसरी श्री आकुरून महाराज साखरे यांचं आपण भव्य दिव्य असं कीर्तन आपण श्रवण केलं. या सप्ताहामध्ये हरिभक्तपरायण भावरत्न श्री समाधान महाराज शर्मा यांनी आपल्याला दिनांक 2 फेब्रुवारी ते दिनांक 8 फेब्रुवारीपर्यंत कालकथेची सांगता झाली. अतिशय जड अंतकरणाने आम्ही मंडपामधून महाराजांना निरोप दिला. खरं तर महाराज मला स्वतःला घरी करमत नव्हतं. महाराज गेले आणि असं वाटलं की काहीतरी आपल्या घरामधून कोणीतरी देव अवतारिक माणूस निघून गेला असा एक भास मला असं घर सुनं सुनं वाटत होतं. परंतु रात्री
श्री अक्रूर महाराज साखरे आले आणि पुन्हा थोडासा आनंद झाला आणि तेही रात्री गेले आणि तुम्ही सकाळी आले तर थोडं बरं वाटलं. पण आता तुम्हालाही सोडताना असा थोडासा आम्हाला दुःखाचा प्रसंग इथं आठवतो. बाकी महाराज तुम्ही म्हणले ह्यांना काही जिल्हा परिषद निवडणूक लढायची का? बाकी हा प्रारब्धाचा विषय आहे महाराज. हा बाकी काय कोणाच्या नशिबाचा, ज्याच्या नशिबात असलं ते कोणी हिसकावून घेऊ शकत नाही. नशिबात नसलं तर तुम्ही कितीही प्रयत्न केले तर ते मिळू शकत नाही. परंतु हा विषय वेगळा आहे, या मंडपामधला हा विषय नाही आहे. मी कधीही 8 दिवसामध्ये या विषयावर कधीही बोललो नाही आणि भाष्य केलं नाही. परंतु महाराज मी आज या सप्ताहामधून काय कमवलं असेल तर या माझ्या माता माऊल्या आणि या जीवाभावाची माणसं कमवली, याच्यापेक्षा मी काहीही मला आपल्याकडून अपेक्षा नाही. बाकी या कीर्तन सप्ताहामध्ये आमच्या जिल्हा परिषद जयपूर सर्कलच नाही तर आजूबाजूच्या आमच्या शेवली सर्कल असेल, परतूर तालुका असेल, मंठा तालुका असेल, जालना तालुका असेल, लोणार तालुका असेल, अशा विविध भागातून मंडळीसुद्धा या सप्त्यामध्ये सामील झालेली आहे. त्यांनीसुद्धा 8 दिवस इथं या सप्त्याचा आनंद घेतला आहे. भव्य दिव्य नियोजन करण्याचं कारण एवढंच होतं की मी BSc ॲग्रिकल्चर माणूस आहे महाराज. मी MSc ॲग्री BSc ॲग्री झालो आणि गावामध्ये येऊन सरपंच झालो. MSc ॲग्रीला ज्यावेळेस व्हायवाला आमचे क्लास टीचर आम्हाला व्हायवा घ्यायचे आमचे, ते विचारायचे काय करता? मी म्हटलं सरपंच आहे. लोक त्यांना आश्चर्य वाटायचं की हा कसा सरपंच असू शकतो. तर इतक्या कमी वयात अतिशय वेगवेगळ्या भागात फिरलो, वेगवेगळे अनुभव घेतले, वेगवेगळ्या शहरात फिरलो. आणि एक दिवस असंच पुण्याला जात असताना मावळमध्ये आमदार सुनील अण्णा शेळके यांचा सप्ताह बघितला आणि त्या दिवशीच ठरवलं की आपल्या भागातसुद्धा असा एक सप्ताह झाला पाहिजे. आणि हा सप्ताह आम्ही त्या उद्देशानं आणि त्या सगळं त्यांचं त्यांनी जसं सेटअप केलं त्या पूर्ण तशा पद्धतीनं आम्ही हा करण्याचा एक छोटाखानी प्रयत्न केला. आयोजक जरी मी असलो तरी या समोर बसलेल्या सर्व गावकऱ्यांनी, महिलांनी, सगळ्यांनी सप्ताह हातात घेतला. सगळ्यात महत्त्वाचे विषय म्हणजे महाराज एक सांगतो, आतापर्यंत आता सगळ्यांकडे गाड्या झाल्या, सुविधा झाल्या, कोणीच कोणाच्या घरी मुक्कामाला राहत नाही. कोणी गेलं तर संध्याकाळच्याला 12 वाजूद्या तरी घरी येतं. मीच नाही राहिलो कोणाच्या घरी आतापर्यंत. परंतु या सप्ताहाच्या निमित्तानं आमच्या पंचकृषीमध्ये घरोघरी पाहुणे आहेत. मला घरोघरी पाहुणे. मग याचा फायदा काय? तुम्ही माणसांनी एकमेकाचे संबंध जुळून येणार, आपल्या ओळखी होणार, आपण कसं वागतो ह्याच्याशी आपल्या एकमेकाचे प्रेम वाढणार आणि ह्याच्यातून लग्नाच्या सारख्या गोष्टीसुद्धा घडू शकतात. ह्याच्यापेक्षा काय मोठं असू शकतात? कारण आपल्याकडे पाहुणा आला आणि त्या पाहुण्याची सोय घेतली तर त्यांना लक्षात येते माणूस बरा दिसतो, याच्याकडे बघावं लागतं. म्हणजे या माध्यमातून या गोष्टी आपण घडवल्या. त्या पद्धतीनंच आम्ही हे काम करण्याचा प्रयत्न केला आणि वेल एज्युकेटेड माणूस असल्यामुळं मी विविध नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो. अजूनही आम्ही परत एक संकल्प केला जो आपल्याला माहिती नाही की आम्ही येत्या वर्षभरामध्ये जे प्रभू श्रीरामाचं अयोध्येला राम मंदिर झालं तिथं 1051 जोड्यांना अतिशय सामान्य कुटुंबातील की ज्यांनी कधी वाटूर, मंठा किंवा जालन्याच्या पलीकडे माझ्या माता भगिनी ती गेली नाही किंवा कोणी समजा त्यांना वेळ जायची आली नाही, विषय पैशाचा नाही महाराज पण भावनेचा आहे. तर त्या सगळ्या अशा कुटुंबातील महिला भगिनींना मी एकदा अयोध्येला 1051 जोड्यांना दर्शन करून आणणार आहे. ते माझ्या मनातला संकल्प आहे आणि हा संकल्प मी 100% येत्या वर्षभरामध्ये पूर्ण करणार आहे. कारण सगळ्याच गोष्टी काय मतदानाच्या चष्म्यातून बघायच्या नसतात. सगळ्या माझ्या शेजारी गाव आहे महाराज, बोरगाव, पळसखेडा, माझे सगळे तुमच्या समाजातील लोक आहेत. एवढं प्रेम आहे ना महाराज त्यांचं. या 8 दिवस या सप्त्यामध्ये जर सगळ्यात जास्त सहकार्य केलं, सगळ्यात जास्त सहभागी ते आहेत. त्यांचं काय मतदान नाही मला, पण प्रेम खूप महत्त्वाचं आहे. आपल्या महंत श्री विठ्ठलगिरीजी महाराज आपल्या या व्यासपीठावर आलेले आहेत. त्यांचं सर्वांनी एकदा टाळ्या वाजवून स्वागत करावं. आपल्या गोखुरेश्वर संस्थानचे विठ्ठलगिरीजी महाराज माझ्या विनंतीला मान देऊन आपण या भव्य श्री शिव महापुराण कथेच्या सांगतेच्या दिवशी, काल्याच्या दिवशी आपण आलात त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. मी परत एक जेवढे आमच्या भागातील साधू संत असतील या सर्व साधू संतांना या मंडपामध्ये आमंत्रित करण्याचा प्रयत्न केला, त्यांचा सत्कार सन्मान देण्याचा प्रयत्न केला. आपण 8 दिवस खूप मला प्रेम दिलं, सहकार्य केलं. कारण कुठलीही अनुचित प्रकार आपल्या या 8 दिवसामध्ये घडला नाही. काही आमच्या नियोजनामध्ये चूक झाली असेल तर ती मी छोटा समजून माफ करा आणि जे चांगलं असेल ते आपल्याकडे घेऊन जा, एवढंच बोलतो. आणि परत एक विषय राहिला
आपण आरोग्य मोफत तपासणी शिबिर आयोजित केलेलं आहे. डॉक्टर संदीप शेळके जालना यांचं आरोग्य शिबिर आपल्या मंडपाच्या बाहेर आणि रक्तदान शिबिरसुद्धा चालू आहे. मोफत तपासणी आपण ज्यांना करण्याची इच्छा असेल, रक्तदान करण्याची इच्छा असेल, त्यांनी रक्तदान करण्यासाठी बाहेर मंडपाच्या बाहेर आपण जाऊ शकता. आणि बाकी इतका आनंद महाराज या काल होता की महाराजाला वाटायला लावताना सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू होते आणि हे अश्रू कोणीही बघत नव्हतं, कारण हे आनंद अश्रू होते, हे काही रडण्याचे अश्रू नव्हते. आनंदाचा इतका आनंद सोहळा आहे. मी तर म्हणतो आमच्या पंचकृषीला आता खरं म्हणत नाही उद्यापासून, इतकं जबरदस्त. आता सगळ्यांनी एकदा सांगा, खरंच माझं नियोजन आवडलंय का तुम्हाला सगळ्यांना? हात वर करून सांगा खरंच आवडलंय. मग परत पुढच्या वर्षी करायचं, मग काही अडचण नाही. महाराज तुमच्या समोर शब्द देतो, माझ्या जिल्हा परिषदचं काही होईन तिकडं, पण 100% असंच नियोजन प्रत्येक वर्षाला राहील. बाकी सगळ्या बोलण्यासारखं भरपूर आहे, बोलणारे भरपूर आहेत, परंतु आपला अधिक वेळ न घेता मी या काल्याच्या कीर्तनानिमित्त आलेल्या जमलेल्या सर्व माता भगिनींना, भाविक भक्तांना, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी सदस्य, आलेले सर्व माझे गावकरी मंडळी, या सर्व गावकरी मंडळीचं मी आभार व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाला जड अंतकरणाने निरोप देतो. आपण हा कार्यक्रम परत पुढच्या वर्षी करू, कारण माझ्या मनात एखादी गोष्ट जर बसलीच, आवडली, आता तर तुम्ही माळकरी करून टाकलं मला. सगळ्यात मोठा विषय तू आता वारकरीच झालो मी आता माळकरी बी झालो. आता म्हणजे खरं म्हणजे महाराज माळ त्याला घातली पाहिजे की जो दारू पितो, कारण मी माझ्या आयुष्यात सुपारीच्या खांडाचं सुद्धा व्यसन मला नाही. याच्यापेक्षा आनंद माझ्या आयुष्यात काहीच नाही, कारण मी सगळ्या क्षेत्रात राहिलो महाराज. मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये पण होतो. मी आत्ताच आमचा एक नुकताच चित्रपटसुद्धा रिलीज झाला आहे, राजा राणी नावाचा. मी खूप सहनिर्माता होतो त्याचा. मी सगळ्या क्षेत्रातून जाऊन आलो आणि आता नवीन एक चित्रपट चालू होते सगळ्या महिलांसाठी, सुनबाई लय भारी. त्याच्यावर सुद्धा काम चालू होणार आहे काही दिवसामध्ये. त्या चित्रपटसुद्धा आपल्याला काही दिवसामध्ये दिसेल. या निमित्ताने एवढंच सांगतो की आपण आलात, मला आनंद झाला, माझ्या गावाला आनंद झाला. माझ्या गावकऱ्याकडून काही चूक झाली असेल ती आम्ही लहान समजून आमच्या पदरात टाका, मोठ्या मनाने माफ करा. कोणाला आमंत्रण द्यायचं राहिलं असेल, आमच्याकडून चूक झाली असेल, कारण आम्हीच ह्या क्षेत्रामध्ये नवीन होतो. नवीन असतानासुद्धा काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला. एवढ्यामध्ये एक छोटीशी चूक राहू शकते, ती आमची चूक आमच्या पदरात टाका आणि जे चांगलं असेल ते आपल्यासोबत घेऊन जा. आणि आपल्या परिसरातील जे सेवा करण्याची ज्यांना इच्छा आहे, आता 8 दिवस आमच्या वैद्यवडगावच्या सेवेकरी मंडळीनं खूप जणांनी सहकार्य केलं, तर आता शेवटचं एक आपल्याला आलेला जनसमुदायाला महाप्रसाद वाढायचा आहे. परिसरातील आपल्या भजनी मंडळीचं एक राहिलं महाराज, कारण माझ्या भजनी मंडळी जे आहेत ना परिसरातील, खूप जणांनी सांगितलं गायक इकडून आणा, गायक तिकडून आणा. हा गायक चांगला आहे तो, पण मला असं लक्षात आलं की आपल्याकडं सू नाही, कशाला चांदी लोखंडाकडे जायचं. म्हणजे इतके उत्कृष्ट गायक आहेत आमचे, शिवाजी बुवा काकडे असतील, सोपान महाराज असतील, राजू महाराज असतील, अण्णा असतील, इतके जबरदस्त की मला म्हणजे चांगले. आता आम्ही तर म्हणतो एवढ्या कीर्तनात आम्हालाच महाराष्ट्रात तारखी भेटायला लागतील आता त्यांना, एवढं जबरदस्त झालं. कारण मी प्रथम आपल्या गावाकडच्या टॅलेंटला वाव देण्याचा प्रयत्न करतो आणि या माध्यमातून हा एवढा मोठा सप्ताह संपन्न झाला आणि कुठलीही अडचण ह्याला आली नाही. भोले शंकराचा खूप मोठा आशीर्वाद आपल्या पंचकृषीवर आहे. महंत भागवतगिरीजी बाबा असतील, महंत बालकगिरीजी बाबा असतील, महंत विठ्ठलगिरीजी महाराज असतील, यांचा खूप मोठा आशीर्वाद आपल्या पंचकृषीवर आहे. त्यामुळे कुठलीही अडचण आपल्या शुभकार्यात येत नाही. आपण आलात, आम्हाला आनंद झाला आणि या आनंदरूपी जड अंतकरणाने मी आपल्याला निरोप देतो. आणि काल्यासाठी सर्वांना विनंती करतो, एक छोटासा विषय, महाराज आपल्याकडून आले आहेत तर महाराजांचा एकदा सत्कार, माझी इच्छा आहे की महाराजांचा एकदा सत्कार आपल्या सोपान महाराज सानप यांनी करावा. विठ्ठलगिरीजी महाराज यांचा सन्मान आयोजक अनंत भाऊंनीच करावा, कारण आपल्याकडे अतिथी आलेले आहेत आणि मला सांगितलं त्यांनी की तुम्ही मला माळकरी केलं, पण मी आता सुपारीच्या खांडाचं व्यसन नव्हतं. मग आपल्या माळीला भीती नाही ना, आता चांगल्या माणसाला घातली आपण, बरोबर आहे ना, आपल्या माळीला धोका नाही. आणि त्यांनी एक शब्द दिला की हा सप्ताह पुढच्या वर्षी बी होणार आहे, आणि मी बी म्हणलं मी पुन्हा येणार आहे. ते मी पुन्हा येणार आहे म्हणणं जाग्यावर सार्थक झालं ते, आहे का नाही. पुढील काही सूचना आपले दादा देतील अवघ्या कमी वेळात. ऐका आणि आवाजात लक्ष असू द्या. हां, माळकरी कोण कोण होणार आहे ते? हां,
आपण महाराजांनाच माळकरी केलंय, त्यांचे मावळे मागे राहिले, त्यांची इच्छा आहे. वा मावळे चला या दामोदर वैद्य, हनुमान गजानन अहो, टाळ्या वैद्य, वाजवा. अमोल वैद्य, बाळासाहेब. माळ माळ एक इकडे एक घ्या, एक एक द्या माळ. सगळ्याच आणा इकडे हा सगळ्याच घ्या, आणा. अमोल घ्या. चला तुमची माळ तुमच्याकडे. काय नाव आहे? घ्या. दामोदर वैद्य, टाळ्या वाजवा यांच्यासाठी. वा हनुमान गजानन वैद्य, हनुमान गजानन. या नाव काय? लवकर या. अमोल वैद्य माळकरी होत आहेत, टाळ्या वाजवा. बाण आहेत, सुरेश बाण आहेत. हा, असू द्या ना. वा आमदार टाळ्या वाजवा. चला अजून कोण आहे? चला चला लवकर या. ती एक माळ, राहिली माळ, आता, माळ. पटकन घ्या. नाव काय? प्रवीण माळ, प्रवीण सुरेश माळकरी. दादा टाळ्या वाजवा यांच्यासाठी. हनुमान गजानन वैद्य. हनुमान लवकर गजानन यायचं वैद्य. आपण. हा बोला पुढे, पुढच्या सूचना घ्या. चला पटकन. मी आमच्या वैद्य सरना विनंती करतो की त्यांनी 2 शब्दात थोडक्यात काय आपल्या काल्यांचं नियोजन आहे तेवढं सांगा. फार मोठं भव्य शिव महापुराण कथा आणि कीर्तन महोत्सव सन्माननीय श्री अनंतरावजी वैद्य यांनी आयोजित केलेला आहे. आणि हे शिवधनुष्य परिसरातील खेड्यापाड्यातील सर्कलमधील बाहेरच्या बोरगाव पळसखेड आणि वैद्य वडगावच्या त्यांच्या सर्व मानणाऱ्या गावकऱ्यांच्या जीवावर त्यांनी ते पेलेलेलं आहे. तरीसुद्धा काही कमी जास्त उणीव राहिली असतील तर आम्ही गावकरी या नात्यानं पुढच्या वर्षी त्याचे निश्चितच भरून काढूत. अनंतरावनी या ठिकाणी सांगितलं की काही उणीव असेल तर मला तरी वाटतं कुठली उणीव, आपण सामान्य शेतकऱ्याचे पुत्र आहात आणि एवढा मोठा कार्यक्रम मोठमोठ्याचा दम लागतो असं म्हणत आपण त्याला, आणि तो आपण पार पाडला. तर तुमच्या वतीनं पुन्हा एकदा आपण या ठिकाणी 8 दिवस आलात, पुराणाचा भागवत पुराणाचा श्रवणाचा लाभ घेतला. सर्वांना धन्यवाद. सर्वांना जेवायचे नियोजन सांगा. सर्वांना खूप खूप धन्यवाद. जेवायचं नियोजन हा घ्या घ्या पटकन घ्या माहिती. हां, पुढचा जो कार्यक्रम आहे अगोदर महिलांची पंगत होईल. पंक्ती डाव्या. हो हो, अगोदर एक छोटेखानी कार्यक्रम राहिला, नियोजन सांगावलं फक्त मी. नवयुवक मित्रमंडळाचे जे सगळे वैद्य वडगावचे कार्यकर्ते आहेत त्यांना अनंतरावचा सत्कार करायचा आहे. आपण या लवकर सत्काराला. अनंतराव, या इकडे चला. तरुण मंडळ चला. एक 2 सरपंच वर या. सगळ्यांनी शांतता ठेवा. एक 2च मिनिटं. ऐका आणि आवाज ऐकला असू द्या. शांत बसा, 8 दिवस शांत बसा. आपण सहकार्य केलेलं आहे. पाहुणे मंडळी यांना विनंती आहे जाग्यावर बसून राहा. नाही काय अडचण नाही, बसतात बसतात. हा, या तरुण मंडळ या. वा वा. अरे कैलास महाराज चला. कायंदे, कायंदे महाराज. बोरगाव सप्ताह कमिटी यांच्या वतीने जोड आहेर हा सरपंचाला देण्यात येत आहे. बोरगावचे सरपंच जिथं कुठं बसलेले असतील त्यांनी टेच टाळ्या करण्याची वाजवा कृपा जोरदार. करावी. महाराज पंढरीनाथ भगवान की जय. जय. जोरदार टाळ्या वाजवा एकदा. वा बोला, पुढं बोलत राहा. बोरगाव सप्ताह कमिटी व सरपंच यांना विनंती आहे की सरपंचाचा सत्कार करण्यासाठी स्टेजवर जाण्याची कृपा करावी. जा इथून ढगी बोरगाव. सर्वांना नम्रतेची विनंती आहे, जागेवर बसून राहावं. पाहुणे मंडळी खाली बसा. नाही राहू द्या, उभी आहेत ना बिचारी. आता लय वेळ झाला त्या. राहू द्या. चोपदार मामा इकडे व्हा बरं तुम्ही. दर्शन पाहू द्या लोक व्हा इकडे. असं सर गणेशराव चेअरमन आणि माऊली सानप यांना इकडे येण्याची कृपा करावी. तुम्ही आता सर हे नियोजन सांगा कसं कसं आहे. हे झाल्या सत्कार सोहळा झाल्यावर महिला मंडळींना विनंती